नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजच्या या पॉडकास्टला एक प्रमुख अतिथी लाभलेले आहेत, ते म्हणजे पुंडलिक लोकरे. पुंडलिक लोकरेंनी अत्यंत खडतर प्रवासातून आपला प्रवास सुरू केला, आपला व्यवसाय सुरू केला आणि बघता बघता एक यशाची चांगली अशी उंची गाठलेली आहे. ह्या प्रवासामध्ये त्यांना बरेचसे अडथळे आलेत, बरेचशा प्रॉब्लेम्स आलेत. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आज त्यांचा हा जो काय प्रवास झाला, हा आज आपण पॉडकास्टच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. या पॉडकास्टमध्ये आपण प्रयत्न करू की त्यांच्याकडून अधिकाधिक काही गोष्टी शिकता येतील का, काही गोष्टी समजता येतील का. ते बऱ्याचशा गोष्टींमध्ये आहेत, जसं सामाजिक कार्य असेल, त्याचबरोबर सोसायटीचं कार्य असेल, अशा बऱ्याचशा क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. तर चला मग आजच्या या पॉडकास्टमध्ये आज आपण त्यांना समजून घेऊ. गेल्या वेळेला आपण एका मराठी उद्योजकांबरोबर ज्या पद्धतीने चर्चा केली होती, त्याच पद्धतीने आजच्या आपल्या या सत्रामध्ये अजूनही आपल्याला एक गेस्ट लाभलेले आहेत. त्यांच्याबद्दल मी थोडक्यात उदाहरण देतो, माहिती सांगतो. त्यांची सुरुवात अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून झाली होती आणि बघता बघता एक चांगलं नाव त्यांनी मार्केटमध्ये कमावलेलं आहे. असेच म्हणजे लाईफलाईन सर्व्हिसेसचे प्रोप्रायटर पुंडलिक सदाशिव लोकरे. ते बरेचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व आहेत, सोशल असेल, त्याचबरोबर बऱ्याचशा अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आज त्यांचा हा जो सगळा प्रवास आहे तो आपण आज जाणून घेऊया आणि त्यांच्याबद्दल काही आपल्याला इन्साइट्स भेटतील का. माझ्या व्ह्युअर्सला, माझ्या दर्शकांना आजच्या पॉडकास्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील, अनुभवायला भेटतील. त्याच्या आपण ह्या सत्रामध्ये उलगडा करूया. चला मग आपण सुरुवात करू. नमस्कार पुंडलिक सर. आज तुम्ही या ठिकाणी तुमचा वेळात वेळ काढून आज आम्हाला वेळ दिलाय, त्याबद्दल सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या बी स्टॉक मराठीच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद सुद्धा. मला आजच्या या सत्रामध्ये तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की सर, तुमची सुरुवात ही जी लाईफलाईन सर्व्हिसेस जी आहे, वॉटर टँक क्लिनिंग सर्व्हिसेसमध्ये आज तिने 20 वर्षामध्ये एक खूप मोठं नाव आज तिने कमवलेलं आहे. त्याचबरोबर तुमचे आजच्या घडीला 1000-1200 पेक्षा जास्त क्लायंट बेस आहे. तर या कंपनीची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही व्यवसायातच का उतरला आणि ती संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हो, तुम्ही बोललात. पहिला आभार तुमच्या बी स्टॉक मराठीला की मला तुम्ही बोलवलं, त्यावर आभार. लहानपण एका छोट्याशा खोलीतून सुरुवात झालेली, म्हणजे त्यानुसार विचार पहिला होता तर काहीतरी उद्योजक बनावं. उद्योजक म्हणजे काय असं ते प्रथम पासूनच लक्षात होतं. पण एका ठिकाणी जॉबला होतो, तिथे एका चांगल्या पोस्टवर मी क्रिएशन झालं, लोकांसोबत संपर्क वाढला आणि त्यामध्ये एक संकल्पना आली की पाण्याशी रिलेटेड कोण काम करत, कमी लोक काम करतात. म्हणजे पाण्याची टाकी असते, पण क्लिनिंग करायला कोणतरी माणसं घेतात आणि ती साफसफाई करतात. पण अशी काहीतरी टेक्नॉलॉजी येते का, तर तेव्हाच नवीन टेक्नॉलॉजी येत होती आणि त्या टेक्नॉलॉजीला म्हटलं की ही कुठली तरी पुढची इंडस्ट्री दिसते. मग त्यावेळेस वेळेला हात घेतला 2002ला. आज 22 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अभिमान आहे की हा इथपर्यंत आलोय आणि टॉप 1 मध्ये असल्यासारखं वाटतं आम्हाला की आहोत आम्ही आता, कारण आपण सर्व्हिसेस तशा देतो. तर कसा प्रवास सुरू झाला, 2002ला माझ्या मित्रांनी सुरू केली. ह्याच्यामध्ये बराचसा सुरुवात झाला प्रवास, पण स्वतः एक इम्पॉर्टंट होतं की याच्यामध्ये स्वतः काम करायचं होतं. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ज्यावेळी 2002ला हा जो तुमचा प्रवास सुरू झाला, त्यावेळी तुम्हाला असं काय वाटलं की आपण उद्योगच चालू केला पाहिजे? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मराठी कुटुंबातून उद्योग चालू करायचा म्हटलं तर सगळ्यात पहिलं चॅलेंज येतं की मानसिकता नसते, फॅमिलीचा सपोर्ट नसतो, बरेचसे आपल्याला आजूबाजूचे मित्र असतात, ते प्रत्येक टायमाला आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतात, अरे हे करू नको, ते करू नको. मग ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला असं काय वाटलं किंवा एक काय गोष्ट होती जे तुम्हाला इन्स्पायर करून ह्या क्षेत्रामध्ये घेऊन आली? तर लहानपणापासून ज्या विभागात होतो पहिल्यापासून मला ना व्यवसाय करायची संधी होती. मी म्हणालो की एक सरबताचा धंदा पण चालू केलेला, कंदील बनवणं दिवाळीत, ते पण विकायचं. व्यवसाय सगळ्यात मोठा होता, व्यवसाय म्हणजे भाजीचा धंदा होता. मी भायखळावरून भाजी आणायचो आणि आमच्या विभागात विकायचो. थोड्या लेवलला सुरुवात झाली, त्यामुळे व्यवसाय करायचं ते बालपण म्हणजे तसं होतच. मग तसं करत होतं, फक्त डोक्यात होतं की व्यवसाय करायचा, फक्त कोणतरी साथ असणं गरजेचं असतं. मग मित्राने मला ऑफर बोलला की तू पण ये, स्वभाव आहे. आम्ही आलो आणि एकच विषय होता की पुढे जायचं. पण त्याच वेळेला लग्नाचा पण वेळ होता, त्याच वर्षी माझं लग्न पण झालं. अरे वा. पण घरी सांगताना मी म्हणजे लग्नाच्या अगोदर मी खोटं सांगूनच केलं, कारण 2002च्या वेळेला किंवा त्याच्या अगोदर व्यवसायामध्ये मराठी येऊच शकत नव्हता असं तयार होतं. पण तेव्हा मी मोठी उडी घेण्याचा विचार केला.
हो, आज बघायला गेलं तर खूप सारे यंग उद्योजक मराठी आहेत, ते येतात आहे उद्योगामध्ये, पण त्या 20 वर्षा अगोदर किती चॅलेंजेस असतील ते विचार करू शकतो. कारण शाळेत आम्हाला काय ठरवलं होतं की तो डॉक्टर इंजिनियर व्हायचं, डॉक्टर काय संबंध नाही, पण शिक्षक हो एवढी इच्छा होती, पण नाही झालं. पण व्यवसायामध्ये यायचं, पण हे मध्यमवर्गीय फॅमिलीला सोपं काम नाही हम्म. व्यवसाय देणे. त्यावेळेला मी माझ्या आईकडून सांगायचं म्हणजे मला फक्त मी त्याकडे म्हटलं मला मदत कर आईकडून. हम्म. तिने मदत केली, पण लग्नाच्या वेळेला मी खोटं सांगितलं, मी जॉबला होतो म्हणून सांगितलं. लग्न झाल्यानंतर पहिला जॉब सोडला. म्हणजे तुमची सुरुवात ही लग्नानंतरच झाली. तर खोटं सांगितलं होतं ना, मी जॉब ऑलरेडी सोडला होता, हम्म. पण सांगितलं होतं मी जॉबला आहे. असं पण आहे, म्हणजे अरेंज मॅरेज आहे, आणि अरेंज मॅरेज मध्ये पहिला विचारला जाता प्रश्न की कुठे कामाला. हा, तो आपल्या मराठी कुटुंबामध्ये सर्वसामान्यांना पहिला तो प्रश्न असतो की बाबा तुझं काय चालू आहे आणि कुठं कामाला आहे, बरोबर. कामाला आणि पगार किती आहे विचारायची. तर 2002च्या अगोदर तुम्ही कुणाला विचारा, तो कुठेतरी कामाला असावा, त्याचं घर असावं, एवढं बघायचे. एवढंच असायचं, आणि कुठे गव्हर्नमेंट जॉब मध्ये असावा. मग आता एक प्रश्न असा येतो की त्यावेळेला तुम्ही जी काही गोष्ट केली, मग त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं, आज वहिनी तुमच्या बरोबर ह्या सगळ्या एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये आहे, मग त्यांना कुठेतरी असं वाटतं का की त्यावेळेला भले मला त्यांनी सांगितलं असेल जे काय असेल, पण ह्या प्रवासामध्ये आज त्या खुश आहेत का, किंवा आजचा तो तुमचा प्रवास बघितल्यानंतर त्यांना आनंद होतो का? हो, आईला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आई वडिलांना आनंद मिळाला ना, तर तुमचा आनंद कुठेच कमी नाही होत. तिने मला जो सपोर्ट दिला की तू कर, कारण तिला कुठून सुचलं काय माहिती, तिने मला होकार दिला, तो केला, चालू केलं, आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये आता स्वतः त्यामध्ये राबलो गेलो. नंतर बायकोला सांगितलं की मी जॉब सोडलाय. ती बोलली की ठीक आहे. मग ठीक आहे बोलल्यानंतर त्या प्रवासात गेलो, 2 मुलं झाली. त्यानंतर बायकोला आतमध्ये आणलं आणि तिला म्हटलं की मला जे झेपत नाही ते तू कर, आणि तिने आतापर्यंत मला सपोर्ट करत आलेली. म्हणजे बऱ्याचशा उद्योजकांना त्यांच्या फॅमिलीचा, त्यांच्या लाईफलाईन मध्ये, म्हणजे आता जसं तुमच्या कंपनीचंच नाव लाईफलाईन सर्व्हिसेस आहे, त्याचबरोबर तुमच्या बेटर हाफ ज्या तुमच्या वहिनी आहेत, आमच्या वहिनी आहेत, त्यांचा ह्या सगळ्या धंद्याकडे, या बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की बाबा मला माझं घर ओके आहे, मी माझ्या मुलांकडे लक्ष देईल. आज तुमच्या बरोबर त्या कुठे ना कुठेतरी या उद्योगामध्ये उतरल्यात आणि तुम्हाला सपोर्ट करतात, तर त्यांच्या ह्या सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे? कसं आहे, ती शिस्तप्रिय आहे, आणि मी पण थोडा शिस्तप्रिय आहे, थोडं सोडतो कधी कधी, पण स्त्री असते ना, ती प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते. तर तिचं त्याकडे जास्त लक्ष असतं की किती आले किती गेले, याकडे पण तिचं लक्ष असतं. तिला मी व्यावसायिक म्हणाले की त्यावेळेला पण परिस्थिती नव्हती, 2005ची गोष्ट, तेव्हा तिला आणलं तेव्हा तिचा पण स्वभाव नव्हता. तिला म्हटलं एक काम कर, तू जाताना ना चेक जाऊन भर बँकेत. ती पण तिची मानसिकता नव्हती. मी पहिले नेलं तिला बँकेत, बसवलं आणि म्हटलं हे चेक असे भरायचे असतात 2005ला, आणि त्या जाऊन तिने भरत गेली, स्वतः जायची बँकेमध्ये. आज परिस्थिती ती नाही राहिली, आपला स्टाफ आहे ते करतं, पण त्यावेळेपासून शिकण्याची तिची वृत्ती होती आणि ती म्हणजे इथपर्यंत आली. आणि ती सगळं आपण माझंच बघते, मला जे जमणार नाही ते ती काम करते. म्हणजे माझं अकाउंट, माझं घरचं सगळं तीच जाऊन देईल. मग आता बरेचसे ज्या आज आपला पॉडकास्ट बघतात आहे, बरेचसे मुलं आज या उद्योगात उतरतात आहे, तर त्यांच्या मिसेसला किंवा त्यांच्या वाईफला तुम्ही आज ह्या माध्यमातून काय संदेश द्याल की ज्यावेळी ते लोक कुठे ना कुठेतरी बिझनेसमध्ये येतात, तर त्या खरंच त्या बिझनेसला तशी प्रगती मिळते का, आणि जर मिळत असेल तर त्यांनी कसा सपोर्ट केला पाहिजे? बिझनेस टू बिझनेस आहे, प्रत्येकाचा वेगळा बिझनेस असू शकतो. ज्यामध्ये माणसं स्टाफ जास्त असतो ना, तिथं मग आपल्या अर्धांगिनीला तुम्ही सपोर्ट द्यायला काय हरकत नाही. पण तिला तिचा रोल पहिल्या दिवसातून क्लिअर केला, थोड्या गोष्टी दिल्या, तर तिला घेऊ शकता. पण ती गणित करणार ते पैशामध्येच. काही गोष्टी खऱ्या सांगायच्या, काही गोष्टी खोट्या सांगायच्या व्यवसायामध्ये. बायकोला गोष्टी सगळ्या खऱ्या सांगायच्या नाही. जर तिचे पैसे जात असेल ना, ती तुम्हाला स्टाफ पण ठेवायला देणार नाही. मग कारण ती विचारसरणी नसते, कारण तेवढा तो प्रवास बघितलेला नसतो, किंवा मार्केटच्या ज्या डायरेक्ट अपडाऊन्स असतात ते त्यांना माहिती नसतात, म्हणून कदाचित. हो, त्यांचा विचार असतो की माझे पैसे गेले नाही पाहिजे, आणि तिची चूक नाही ना. स्त्री बघणारी माझे पैसे किती वाचतील, पण मी ऍज अ व्यावसायिक म्हणून पैसे वाचवण्यापेक्षा माझं लॉंग रन बघायला लागेल. बिझनेस एक्सपान्शन कसं असला पाहिजे. असेल, येतील माणसं जातील, पण त्यासाठी येण्यासाठी तरी आपली एक तयारी पाहिजे की येत आहेत माणसं, ती टिकवण्याचं एक तयारी असली. समजा मी 5 माणसं आणली, तर त्यातले 3 माणसं सोडू शकतात, पण 2 माणसं टिकली तरी आपल्याला लॉंग टर्म जातील का? तर हो, जातात. तुम्ही स्टाफ आतमध्ये घेताना त्यातली माणसं जाणार, हे पण तयारी ठेवा. मला एक विचारायचं, आता जसं तुम्ही हे सांगितलं त्याच पद्धतीने बरेचसे उद्योजकांचे आहेत ना, काही माइंडसेट्स असतात. एक माइंडसेट असा असतो की उद्योगावरती खर्च करा आणि उद्योग वाढवा, आणि एक माइंडसेट असा असतो की बाबा तुम्ही खर्च कमी करा, म्हणजे कुठे ना कुठेतरी सॅलरी कमी करा, कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीमध्ये कटछाट करा,
एक त्या पद्धतीची एक माइंडसेट असतो आणि एक माइंडसेट असतो की चला आपण ह्यांना चांगलं देऊया पण आपण सेल्स वाढूया, सेल्सवरती खर्च करू, आपण सेल्स वाढूया. तर या दोन माइंडसेटमध्ये तुम्ही काय सांगू शकाल की आयडियल उद्योजकाने तुमच्या दृष्टिकोनातून बघताना कसा माइंडसेट असला पाहिजे? एक मार्केटिंग वेगळं आहे, सेल्स वेगळं आहे. त्याचा आपण थोडी गफलत आहे. म्हणजे मार्केटिंग मध्ये केल्यानंतर तो सेल्स करताना तुम्हाला चांगलं बोलणारी माणसं लागणार. तुम्ही एकटेच बोलून चालणार नाही. मार्केटमध्ये तुमचे 10 इन्क्वायरी आल्या तर ते व्यक्त होण्यासाठी सेल्सवाल्यांना ते बोलावं लागतं. तुमची काही स्क्रिप्ट पण पाहिजे, तुम्ही किती योग्य आहात आणि योग्य असलेले सांगितलं तर एक तर क्लायंट हो म्हणेल किंवा नाही म्हणेल. पण ह्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या क्लायंटला ना तुम्ही योग्य आहात आणि त्याच्यासाठी तो किती फायदा हे सांगणं खूप गरजेचं आहे. त्याचा फायदा सांगायचा. आपण योग्य असतं हे सगळेजण सांगतात पण त्याचा फायदा कुठे आहे तो पण सांगण्याची गरज असते. त्यामुळे सेल्सवाल्यांना तुम्हाला ती गोष्ट ना त्यांच्या मनामध्ये रुजली पाहिजे की आपली कंपनी मुळात काय करते. तर माझी जी कंपनी काम करते पाण्याशी रिलेटेड काम करते. तर पाणी हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं जीवन आहे. म्हणजे आपण बाहेर जातो 20 रुपयाची बाटली घेतो पण मी महानगरपालिकेचं पाणी चांगलं आहे अजूनही आपण ते 20 रुपये 40 रुपये खर्च करतो. तर ते करू नये माझं मत आहे. कारण बीएमसीने चांगलं पाणी देते. बृहन्मुंबई महानगरपालिका आपला सपोर्ट खरोखर करते. त्याचं पाणी शुद्ध आहे असं म्हणू शकतो. तर मी बाहेर जेव्हा जातो हॉटेलला तर मी पाणी दुसरं घेत नाही कारण मी टॅकीमध्ये आहे ना. पाण्याची टँक टाकी जर क्लीन करत असेल तर मी पाणी बाहेरचं का पिऊ. म्हणजे पाणी मी त्याचा म्हणतो तुझं नॉर्मल पाणी आहे ना फिल्टर ते दे. बर, मला या ठिकाणी विचारायचं की आज तुमच्या या कंपनीला 20-22 वर्षाचा प्रवास झालेला आहे. जवळजवळ 2002 पासून आज जर बघायला गेलं तर 22-23 वर्ष झाली. ह्या 23 वर्षामध्ये वेगवेगळे अनुभव तुम्हाला आले, बऱ्याचशा फायनान्शियल गोष्टीमध्ये तुम्हाला सामोरे जावं लागेल. तर तुम्ही याच्यामध्ये एखादा अनुभव शेअर करू शकता की एखादी फायनान्शियल अडचण एखाद्या वेळेला आली आणि त्यावेळी तुम्ही कसा मात केलाय किंवा त्यावेळेला तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला आहे. मग मित्रांचा असेल, फॅमिलीचा असेल, एखाद्या वेंडरचा असेल, एखाद्या सप्लायरचा असेल किंवा एखाद्या कुठल्या तरी कस्टमरचा असेल, त्याच्यातला एखादा अनुभव तुम्ही शेअर करू शकता का? हो, आयुष्यामधले ना बघा तुम्ही व्यवसाय 22 वर्षाच्या प्रवासामध्ये तुमच्या जडणघडणीमध्ये बरेचसे चढ उतार येणारच. आणि हा असा एक पण मला असं वाटत नाही की जो व्यवसाय त्याच्या आयुष्यामध्ये जडणघडण झालेली नाहीये. त्यातला मी एक पार्ट आहे आणि मी त्याचा वाईट मानण्याची गरज नाही. त्यांच्या पण आयुष्यात काही ना घटना घडलेली असेलच. तसं माझ्या आयुष्यामध्ये 2022ला माझा मोठा ऍक्सिडेंट झाला. 2021ला. ओके. त्याच वेळी मी 21 दिवस तर कोमामध्येच होतो. हो. आणि खरीच परिस्थिती आहे. त्याच वेळेला माझ्या मित्राने हेल्प केली. पैसे नसते तरी पण मी एवढं गुडविल मार्केटमध्ये उभं केलं किंवा लोकांमध्ये उभं केलं की हा माझा पण स्वभाव आहे की देण्याचे आहे. मी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो माझं मत आहे की मी देण्यासाठी काय आलोय, मी घेण्यासाठी विचारच नाही करत. कारण हा माझा इतक्या दिवसाचा प्रवास आहे. त्या परिस्थितीला माझ्या काही मित्रांनी हेल्प केली. त्या परिस्थितीला खूप पुढाकार घेतला आणि त्यांनी आले या विषयात. तुम्ही असं सांगू शकाल का की ज्या आज आपला पॉडकास्ट बघतात जे उद्योजक आहेत त्यांना सांगू शकाल की एकदा तुम्ही बिझनेस चालू करा, फायनान्शियल अडचणी ह्या येतच राहतात पण त्या फायनान्शियल अडचण आल्यानंतरला त्याच्यातून उत्तरं पण तशी भेटत जातील तुम्हाला. पण तो प्रवास सुरू करायची गरज आहे. मग त्या प्रवासामध्ये मित्र भेटतील. आजकाल तर बऱ्याचशा बँका फायनान्स करतात किंवा खूप साऱ्या आहेत. म्हणजे त्याची उत्तरं भेटत जातात. इन शॉर्ट तुमच्या 22 वर्षामध्ये अशा तुम्हाला प्रत्येक गोष्टींची उत्तरे मिळालीत का? मिळाली ना. म्हणजे मी छोटी छोटी लोन पण घेतली. आपण आम्ही माझं होतं छोट्या व्यवसायाने छोटी छोटी लोन पण घ्यायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तो पतपेढी तरी दिली ते लोन घेतलं पाहिजे का? तर घेतलं पाहिजे सवय लावण्यासाठी. म्हणजे तुम्ही लोनवर जेव्हा तुम्ही लायबिलिटीज म्हणून क्रिएट करता तर तो ऍसेट्सवर कनेक्ट करत असेल तर तुम्हाला त्यांच्या बँकेला जर दिले तर फायदाच आहे. त्याचा फायदा जरी असेल पण तुम्हाला अफोर्डेबिलिटी वाढेल. अफोर्डेबिलिटी वाढली तर तो अजून व्यवसाय करणार. म्हणजे मी उलटे सुलटे लोन पण घेतले पण ते मी वेळेत पेड केले. लोन घ्यायचं पण वेळेत पेड करणं हे व्यवसायिकाला खूप मोठं काम केलं पाहिजे. नाहीतर मग तो नंतर त्याचा क्रेडिट स्कोअर चुकणार. म्हणून व्यावसायिकाने वेळेत काम करायला पाहिजे. सगळ्यांना घेतलं पाहिजे कारण तुमच्या आयुष्यामध्ये पैसा अडचण येणार आहे म्हणून थांबून चालणार. अजून एक लोन घ्या फक्त ते वेळेत भरा. बरोबर आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये आज तुमची कंपनी जी लाईफलाईन सर्व्हिसेस पाण्याच्या टाकींना स्वच्छ करायचं जे काम करतं हे काही विजन, मिशन आणि व्हॅल्यूज वरती काम करत असेल तर सर्वप्रथम म्हणजे तुमचं विजन, मिशन किंवा तुमच्या व्हॅल्यूज बद्दल आम्हाला काही सांगू शकाल का? हो, मी पाण्यावर काम करतो ना. तर पाणी हे तुमच्या महत्वाचा भाग आहे. तर त्याच्याकडे बऱ्याच लोकांची नजर नाही. म्हणजे तुमची जी वॉटर टँक असते ती खाली एक असते आणि वर 2 असतात. म्हणजे वर म्हणतात त्याला डोमेस्टिक आणि फ्लश. म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये म्हटलं किंवा एखाद्या कमर्शियल प्रिमायसेस मध्ये ग्राउंडला एक असते आणि वरती 2 असतात. पण जेव्हा 7 माळ्याच्या वर जातात तेव्हा त्याच्यामध्ये फायर टँक मिळते.
कारण ते फार इमर्जन्सीत असते. पण ते क्लीन कशी करावी तेच माहिती नाही. मग ती असते कुठेतरी एका वेगळ्या अडखळीत. पण पाणी तर रोज पितो, सकाळ संध्याकाळ 24 तासाचं असतं, ते कधी ना कधी पाणी पितो. पण ती कुठल्या तरी एका ठिकाणी असते, त्याच्याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष नसतं. त्याच्यावर कुठली अजून वाहिनी झाली का, त्यात काय पडतं का, याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं. का ते असं अनुत्तीत उत्तर आहे ते. त्याच्यावर लक्ष नाही कुणाचं. वरच्या टाकी तर अजूनही लक्ष नाही, कारण वरच्या टाकीला कोण सोडून पण बघत नाही. हो, बऱ्याच वेळेला तो प्रॉब्लेम असतो, कारण सोसायटीचं जी वरची टाकी असते तिथे ऍक्सेस नसतो, किंवा मग वरती जाऊन कोण चेक करणार, आणि ते सगळं रिस्की असतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा सोसायटी या सगळ्या गोष्टी करत नाही. पण मग ह्याच्यामध्ये तुमचं विजन, मिशन आणि व्हॅल्यूज तुम्ही कशा त्या ह्याला व्हॅल्यूज मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझे ट्रस्ट. दुसरी व्हॅल्यू सेफ्टी, तिसऱ्या टीमवर्क. ह्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. सेफ्टी का असावी, कारण तुम्ही ज्या विषयावर काम करताय, तुम्ही 14 माळा, 15 माळा किंवा 20 माळा, मुंबईत तर 100 माळ्यापर्यंत बिल्डिंग आहे. कुठलाच जो काम देतो तो 100 माळा अजून टाकी बघितली की नाही याच्यावर माझा संशयच आहे. माझा हिशोब जवळजवळ 95% लोक बघत नाहीत. पण आमचा जो हाय रिस्क असल्यामुळे आमच्या पूर्ण टीमला दर महिन्याच्या 11 तारखेला कमीत कमी त्याच्या पगारच देत नाही ना. 12 तारखेला एकही दिवस नाही की आम्ही 1 तारीख पण आम्ही पुढची जात. कारण नियम असा केलाय की त्यांनी जोपर्यंत सेफ्टीवर सही करत नाही तोपर्यंत त्याचं पेमेंट रिलीजच नाही करत. म्हणजे सेफ्टीला तुम्ही खूप प्राधान्य देता. महत्वाचं, खूप देणं गरजेचं आहे. तो हाय रिस्क 100 माळ्यावर जेव्हा जातो तेव्हा विचार करा की तो काय रिस्क असेल, त्याला काय दिसत असेल खाली. माणसं पण एवढ्याशा मुंगीसारखी दिसणार. मग तिकडे आहे कुठे. मग ती हाय रिस्क घेणारी जर आपला स्टाफ असेल तर त्याची काळजी घेणं हे माझं काम. म्हणजे तुमची सेफ्टी म्हणून व्हॅल्यू खूप महत्वाची. त्याला 1 नंबरला टाकाय ट्रस्ट. कारण असं आहे की जेव्हा मी लिफ्ट मधून जाणार तेव्हा मला त्या फ्लोअरवर कुठलाही मी एंट्री मारू शकतो. बरोबर. टेरेस पर्यंत जाऊ शकतो कुठे. मी आलोय ह्या विषयाला आलोय, पण तो कसाही तो ऍक्सेस मिळतो ना तुम्हाला त्या एखाद्या सोसायटीचा किंवा एखाद्या कमर्शियल प्रिमाइसेसचा, तुम्हाला डायरेक्टली ऍक्सेस मिळतो. कुठेही जाऊ शकतो. पण हाय रिस्क सगळ्यात टेरेसवर ज्याच्यात एंड आहे, आणि ज्याचा एंड आहे ना तो खालचा एंड आहे तो माझ्याकडेच आहे. म्हणजे पाण्या टाकी जिथं खाली असते त्याचं एंड पण खालीच आहे आणि टॉप पण एंड माझ्याकडेच आहे. तुमचं टेरेस नाही, टेरेसच्या वरही टाकी असते ना, त्याच्यावर कुणाच लक्ष नाही. पण मग त्याला ट्रस्टशी तुम्ही कसं कनेक्ट करता? ट्रस्ट म्हणजे चांगलं काम करावं, कारण चांगलं पाणी मिळावं हा उद्देश आहे माझा. स्वच्छ पाणी इम्पॉर्टंट आहे ना. जर आपण बिस्लरीचा म्हणजे कुठलाही एखादा मिनरल वॉटरची कंपनी सांगते की माझं पाणी स्वच्छ आहे, पण ते स्वच्छ करायला तुमचं जे विषय तो असाच आहे. म्हणजे मी उदाहरण देतो तुम्हाला. एक महिला रोज घरामधलं मटकं साफ करते. का करत असेल? कारण बट अभ्यास त्याला घरामध्ये त्या परिवाराची काळजी असते, आणि त्याच्यामुळे आज घरामध्ये पहिल्यांदा पाणी भरताना ते काही ना काहीतरी भांडी साफ करणं, मटका साफ करणं, आणि त्याच्यानंतर ते पाणी भरतं. साफ करतात रोज. काय त्याच्याबद्दलचं उत्तर? तिच्या त्या भावना असतात. एक मटका असतो, त्या मटक्यामध्ये ज्या भावना असतात की रोज मी पाणी पितो हे स्वच्छ असलं पाहिजे. मग रोज येणारं पाणी ती असलेलं पाणी काढते, नवीन पाणी भरते, आणि नव्या पाण्याला ती एक आत्मा देते की हे माझं आजचं पाणी आहे. म्हणजे ते शिळं पाणी होतं. पण शिळं पाणी नसतं, पण शेवटी आपल्याला संस्कारातून आलेलं तर त्याच असं वाटतं की हे मटक्यातला आपला जीव आहे ना, तो जीव रोज आपण पितो ना, तो रोज खाली करतो. ती जरी अर्ध्याच्या वर भरलेली असेल ना तरी ती महिला खाली करते. स्वभाव झाला. मग तुम्ही टँककडे का नाही बघत? तुमचं मत असं आहे की बरेचसे लोक घरातलं पाण्याला ज्या पद्धतीने बघितलं पाहिजे तसं सोसायटीतल्या किंवा कमर्शियल प्रिमाइसेसल्या पाण्याला बघत नाहीत, किंवा तेवढं त्याच्याकडे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये लक्ष दिलं नाही जात. तुमचा मटका असा समजा, जर तो चौकोनी आकारात असेल तरी पण तुमचा मटका असा समजा, तो तुमचा हंडा आहे समजा, तो वर्षातून 4 वेळा क्लिनिंग कसा होईल याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. मग तो खूपच घाण झाला पाहिजे नंतरच केला पाहिजे का? असं नाही. पिरियडिकली तुमचं क्लिनिंग हे 3 महिन्याने झालं पाहिजे असं माझं मत आहे. 3 महिने झाल्यानंतर त्या टाकीकडे लक्ष असेल. तिथं कुठे लिकेज तर नाही ना, कुठे गळती तर नाही ना, ती पण तुम्हाला सापडेल. ते टँक क्लिनिंग करणं हा मुद्दा झाला. ते स्वच्छ पाणी मिळावं. कारण तुम्ही जसं 4 भिंती बघता, त्या 4 भिंतीने अलगे तयार होतो. म्हणजे त्याला एक ग्रीन कलरचं हे तयार होतं. त्याला क्लिनिंग करणं गरजेचं आहे, कारण त्याला त्या स्टॅम्पनेस कळतो. तो त्याचं रूप सुरू करतो, आणि त्यात तुम्हाला विषाणू चालू होतात. लगेच होत नाही. बरोबर. म्हणजे जनरली बघायला गेलं तर एखादी रोगाची जी सुरुवात होते ते पाण्यापासूनच होते. बरोबर आहे. कारण एखाद्या कुठलाही साथ आला, साथीचे आजार आले किंवा काही आले तर सगळ्यात पहिलं लागतं ते पाणी लागतं. आणि आजकाल ज्या प्रायव्हेट मिनरल वॉटर आलेत आणि सर्रास लोक ते त्याच्याकडे लक्ष देतात. कुठेही बाहेर गेलं पाण्याची बाटली घेतात, 20 रुपये वगैरे पे करतात. बरोबर आहे. मोठ्या 5 स्टार मध्ये 50 रुपये.
हो बघितलेत, बऱ्याचशा ब्रँड आहेत त्याचे 50 काय 100 रुपये पण चार्ज केले पाण्याला जातात. तुम्ही एवढं खर्च करता जर 20 लिटर 1 लिटर पाण्याला, तर तुमच्या पाण्याशी असलेले रिलेटेड असलेल्या विषयाला तुम्ही का नाही सिरियसली होत? मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की बरेचशी लोक अजून पाण्याला घेऊन जेवढं सिरियसनेस असलं पाहिजे तेवढं नाहीये. सोसायटीतल्या लोक नाही जायला, कारण आता माझं पाणी जाईल का? पण पाणी जाणं, मला स्वच्छ पाणी मिळतंय त्याच्यात पण माझं आरोग्याशीच कनेक्टेड आहे. मग आयडियली बघायला गेलं तर एखाद्या सोसायटीने ज्यावेळी हे तुमची जी सर्व्हिस घेतात किंवा अशी कुठलीही सर्व्हिस असेल, इतर कुठल्याही एजन्सी देत असतील, तर आयडियल टाइम काय असला पाहिजे की ते किती दिवसांनी ते टाकी साफ केली पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये अशा तुम्ही काय मेथड वापरता? ऍक्च्युअली करायला पाहिजे 3 महिने 4 महिने किंवा 6 महिने, त्याच्यावर तर तुम्ही गेलं नाही पाहिजे. पहिला Okay. मुद्दा म्हणजे 6 महिन्यापर्यंत तुम्ही एक लिमिट्स ठेवा की त्याला क्लिनिंग केलं पाहिजे. तो तुमचा एक भाग आहे, टाकी हा तुमचा भाग आहे, पण तुम्ही त्याला भाग मानतच नाही, तो तुमचा पार्ट आहे. तुम्ही अशा लोकांना निवडलं पाहिजे की ज्यांच्यामध्ये हे नियम पाळले जातात. तर माझ्या कंपनीमध्ये मी 10 नियम पहिले पाळतो की Okay. मी किती योग्य आहे. सेफ्टी बोर्ड नाही, पोलीस व्हेरिफिकेशन खूप गरजेचं आहे. उद्या तिथे जाऊन त्यांनी काही चुकीची घटना घडू नये का? तो आपला स्टाफ जुना असावा का? तर हो. तर आपल्या स्टाफला त्यावेळेला माहिती आहे की हे पाणी कुठे सोडलं पाहिजे. जेव्हा तो पाणी टँक क्लीन करत असतो तेव्हा पाणी कुठे सोडावं हे पण माहिती पाहिजे, नाहीतर कुणातरी घरात जाईल आणि घरात गेलं तर त्याच्या अंदाज कोण लावणार हे माहिती असणं गरजेचं आहे. आमच्याकडे पूर्ण असं असतं की त्याचं सॉफ्टवेअरच रेडी ठेवलंय. अगोदर कोण कोण गेले होते तोच माणूस पुढे जाणार, नाही दुसरा माणूस का टाकत नाही, कारण त्याला माहिती की अगोदर काय घटना आहे. लाईट म्हणजे तिथलं कनेक्शन कुठे घ्यावं, पाणी कुठे सोडावं, तिथे कुठे सेफ्टी वापरावी, सगळं माझ्याकडे लिखाण असतं. म्हणजे या सगळ्यांमध्ये पण सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. ते असं नाही, म्हणजे आज जर बघायला गेलं एखाद्या उद्योजकाच्या डोक्यात येतं की मला वॉटर टँक क्लिनिंगचा बिझनेस चालू करायचा आहे, पण ते जेवढी कल्पना डोक्यात येणे सोपी आहे तेवढीच ती एक्झिक्यूट करणं सोपी आहे का? का त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा टेक्निकल अडचणी असतात? खूप टेक्निकल अडचणी आहे. माणूस काय करतो, चालू करतो पण तो रिस्क शोधत नाही. या व्यवसायामध्ये यायला पाहिजे लोकांनी, पण येत का नाही, कारण स्वतः राबायचं नाही. माझं असं मत आहे की कमीत कमी 6 महिने राबा. तुम्ही बघा, अडचणी समजून घ्या. अडचणी समजून घ्या, म्हणजे तुम्ही तुम्ही सांगू शकता. मला सांगू, मी कमीत कमी 6 महिने कमीत कमी स्वतः राबलो. मी स्वतः उतरायचो, स्वतः क्लेम करायचो आणि त्याचा सगळं बघायचा आणि त्याचा मी ऑडिट रिपोर्ट तयार करायचो कुठे गॅप आहे, कारण मला नंतर काम करायचं नव्हतं. मग स्वतः काम केलं, स्वतः कशावर कुठल्या गोष्टी आहेत त्याकडनं मी केलं. तर नवीन व्यवसायिकांनी अशा पद्धतीने यायला पाहिजे की स्वतः पहिलं राबलं पाहिजे. आयडिया सबमिट देत नाही आती आहे, लेकिन आयडिया कम्प्लीट करणं सोपं काम नाही, एक्झिक्युशन करणं सगळ्यात महत्वाचं आहे. हो, कारण तुम्हाला त्या रिस्कला तुम्हाला जायचं आहे. उद्या स्टाफचं काय झालं, जबाबदारी कशी घेणार तुम्ही? याचा अर्थ माझ्याकडे सेफ्टी, सगळ्यांचे इन्शुरन्स काढले जातात. ओके. इन्शुरन्स आहे तरच काम करा. इन्शुरन्स असणं तो सेफ असणं गरजेचं. त्याची फॅमिली तुमच्या सोबत आहे आणि तो तुमच्याकडे वर्ग आहे आणि हा वर्गासोबत तुम्हाला काम करतो. कारण ही लोक तुम्हाला ना अशी मिळत नाहीत कुठे, त्यांना तुमच्या कल्चरमध्ये तयार करावं लागतं आणि माझ्या कल्चरमध्ये होतो माझ्यासारखंच वागतो. बरोबर. ही गोष्ट नाही करायची, ही गोष्टच करायची. मग तो म्हणतो सर एवढं कडक काय? म्हटलं कडक काय नाही, तुझ्या जीवापेक्षा माझी कंपनी मोठी नाही, तुझा जीव महत्वाचा. आता हे तुमच्या व्यवसायामध्ये बघायला गेलं तर टीम मेंबर जे तुमचे टीम्स आहे किंवा जी तुमची लोक आहे ह्यांचा सगळ्यात जास्त रोल येतो, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही एखाद्या सोसायटीचं काम केलंय पण तुमची टीम समजा तिथे गेले पण आणि तिने साफच केलं नाही, अशा पण घटना घडू शकतात. मग अशा घटना तुम्ही कशा ऑब्झर्व करता? त्याचे एसओपी आहेत. ओके. एसओपी कसं आहे, माझी मिसेस अकाउंटिंग बघते, पण माझ्याकडे प्रमोद नावाचा पोरगा आहे. तो काय करतो की तो ऍज अ मॅनेजर आहे. शेड्युलिंग असतं, शेड्युलिंग म्हणजे पाण्याचा टायमिंग किती वाजता असतो, जेव्हा पाणी बीएमसीचं येत असतं तेव्हा पाणी तुम्ही केरळ करू शकत नाही, त्याच्या अगोदर आणि नंतर करू शकता. मग त्याच्या शेड्यूलमध्ये पाणी किती वाजतं, त्याच्यावर खालची टाकी कधी करावी, वरची टाकी कधी करावी, त्यानंतर त्याचं सर्क्युलर असतं की तुमचं ह्या पाण्यामध्ये पाणी ह्या वेळेत बंद असेल, त्यामुळे सर्क्युलर त्यांना पाठवलं जातं, एक चिटकवलं जातं आणि काही व्हॉट्सअपवर आम्ही पाठवतो. ती लोक त्यांच्या टीमला पाठवतात आणि ती टीम येऊन काम करते. म्हणजे शेड्युलिंग असतं की एक 15-15 दिवस अगोदर. ते शेड्युलिंग तर झालं, पण मग तुम्हाला कसं माहिती पडतं की तुमच्या टीमने काम केलंय त्या ठिकाणी, किंवा एखाद्या सोसायटी ओनरला कसं माहिती पडतं, सेक्रेटरीला कसं माहिती त्याचं पडतं? सांगतो आम्ही त्याच्यावर काय करतो की बिल सबमिट करायच्या अगोदर आम्ही वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट देतो. हे कोण करत नाही. ओके. वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे कसं की मी सर्टिफाय केलंय की हे मी काम केलंय, तुम्ही याच्यावर सही करा. हे सही झाल्यानंतर ते जे आहे ते सर्टिफिकेशन आम्ही त्या आमच्या बिलाला लावतो की तुमच्या माणसाने चेक केलं म्हणून. ओके. आम्ही सर्च करू शकतो, पण मी नियमच असा लावलाय की ज्या स्टाफ बरोबर तुम्ही करताय, म्हणजे तो प्लंबर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, सेक्रेटरी असेल, आम्ही त्याची सही घेतो.
सही शिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्याने ते सगळं पाहिलंय. म्हणजे न बघायला अकाउंटेबिलिटी आम्ही कुणाला करू शकतो ना. म्हणून अकाउंटेबिलिटी म्हणून तुम्ही कुणाला हो. कुणाला तरी सोबत आम्ही पण घेता. सांगू शकतो कोण बघायला तर जात नाही. आम्ही हा. सांगू शकतो सर झालं, हा. विश्वास कसा ठेवणार आमच्याकडे. परत तुमचा तोच मगाचा ट्रस्ट फॅक्टर येतो. तर असं केलं तर कुठे ना कुठेतरी ते जीवाशी खेळणं आलं आणि प्रत्येक गोष्टी आजारांच्या ह्या सगळ्या आम्ही गोष्टी सहज करू शकतो. कोण बघायला जात नाही म्हणून आम्ही करू शकतो, पण आम्हाला करायचंच नाही. कारण जर मी हे बदललं तर उद्या पण माझी पण टीम सेम काम करणार जे मला नाही करायचं. बरोबर मी आहे. नाही करायचं त्या गोष्टी नाही करायच्या. आता या सगळ्यांमध्ये जेवढी टीम तुमची काम करत असते तर या टीमच्या माध्यमातून तुम्हाला ह्या टीम मध्ये किंवा आता बरीच लोक उद्योगामध्ये उतरतात आहे, तुमच्या ह्या सगळ्या व्यवसायामध्ये बघतात, तर टीम किती महत्वाची असते? म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही एखादी टीम साईटवरती जाते, एखाद्या क्लायंटशी बोलते, व बऱ्याच वेळेला कस्टमर तोडणं आलं किंवा काय आलं, तर ह्या सगळ्यांमध्ये टीमचा रोल काय असतो आणि अशी खरंच माणसं तयार करता येतात का? काही लोकांना करता येतं, करावं लागतं. कारण काय माहितीये काय, टीमला ना तुम्ही ना विजन दाखवणं गरजेचं आहे. हम्म. आणि टीमला ना भावना टाकणं गरजेचं आहे. हे आपलं आहे, हे मी कधीच आहे ना माझ्या कंपनी माझं म्हणत नाही. मी ते आपलं आहे ना, तर आपल्या आपल्याकडे काम केलं पाहिजे. ते माझं आहे म्हणून काम करा. जर त्याला आपण हे करू शकतो, कारण त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. माझ्या टीम मध्ये मी मंथली तर मीटिंग घेतोच, वीकली पण मीटिंग घेतो. कुठले जर रिव्ह्यू आले तर रिव्ह्यूला पण मी सोडत नाही. म्हणजे एवढा मी लक्ष असतं माझं. आणि वीकली मंथली मीटिंग असतेच असते. आणि ती का घेतो, कारण उद्या ती लोक चुकीच्या रोडवर जाऊ नये. माझा रोडमॅप क्लिअर आहे की मी सेफ्टीला फोकस करूनच मी क्लायंटशी बोलतो, नाहीतर नाही बोलतो. बरं. मग आता तुम्ही हा जो व्यवसाय करताय 20-22 वर्ष झालं करताय, तर ह्याच्यामध्ये स्कोप किती आहे? आणि नवीन उद्योजकांनी जर ह्या व्यवसायाकडे वळायचं असेल तर तुम्ही त्याला काय असे पॉइंटर्स देऊ शकता का? आता पहिल्यांदा तर तुम्ही स्कोप बद्दल सांगा की मार्केट किती मोठं आहे आणि मराठी उद्योजकांनी ह्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे का? त्या इंडस्ट्रीमध्ये यायला चांगलं आहे. आता नवीन नवीन इमारती उभ्या राहतात. कॉर्पोरेट पासून सगळ्यात मोठे टोले जंग उभे राहतात. 22 माळे, 40 माळे, 50 माळे, 100 अशा भरपूर उभे राहतात. पण तिथं सेफ्टी कशी असेल त्यासाठी स्वतः राहा. या इंडस्ट्रीमध्ये या चांगल्या केमिकल्स कुठल्या आहेत, चांगल्या मशिनरीज कुठल्या आहेत, कुठल्या सेफ्टी रूल्स आपण पाळू शकतो, आपण त्यांना हेल्प करू शकतो की तुम्ही पण या. समजा पुण्यामध्ये एखाद्याला काम करायचं, पुण्यामध्ये माझी सपोर्ट घेऊन चालू तरी करा. आपला मराठी व्यवसाय पुढे जाईल. तर आपण मध्ये एक पाठ झालं तर मला काय आवडणार नाही असं थोडी. ते माझं एकट्याचं काम नाही ना. मी मुंबईच्या बाहेर पडणार नसेल तर इथं जर एखादा पुण्यात असेल, कोल्हापूरमध्ये, सातारा, त्या आपण पट्ट्यामध्ये बऱ्याचशा बिल्डिंग उभे राहतात. हे उद्या जाऊनचं विजन पाहिजे. आणि त्याने स्वतः आला, स्वतः सेफ्टीकडे लक्ष दिलं, त्यातल्या एसओपी रेडी केल्या नाही एसओपी, आणि त्याने स्वतः काम केलं तर खूप ह्या इंडस्ट्रीला अजूनही एक म्हणजे स्कोप आहे. कारण ज्या पद्धतीने आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे, नवीन नवीन रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स येतात, कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात, पण त्या पद्धतीने त्या मार्केट खूप मोठं मार्केट आहे. आज जेवढ्या पद्धतीने तुम्ही या मार्केटकडे अग्रेसिव्हली बघाल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये अजून ह्याच्यामध्ये दिसतील. अशा ज्यावेळी एखाद्या उद्योजकाच्या डोक्यात एखादी आज येते कल्पना येते की मला टाकींचं साफ करायचं आहे, तर अशा कुठल्या गोष्टींवरती त्याला महत्वाचं काम करणं गरजेचं, असे काही पॉइंटर्स देऊ शकता का? जर तो ऑलरेडी नोकरीला असेल तर कुठेतरी एका ठिकाणी कामाला राहिलं पाहिजे. म्हणजे साईड म्हणजे पार्ट टाइम मध्ये काम केलं पहिले समजून घे, इंडस्ट्री समजून घे. डायरेक्ट उतरून काय करतो, सगळं सामान घेतो आणि मार्केटिंग झिरो होतं. माझं मध्ये पहिलं काय कर की पहिलं कामाला त्यातले बारकावे समजून घे, जेणेकरून तुला पिच मिळेल की मला आपल्या क्लायंटला काय समजवायचं. म्हणजे बरेचसे तुम्हाला असं सांगायचं आहे की बरेचसे उद्योजक एखादी कल्पना डोक्यात आल्यावरती एक मोठी इन्व्हेस्टमेंट आणतात, सगळ्या मशिनरीज, प्लांट्स वगैरे तयार करतात, पण ज्यावेळी ऍक्च्युअल सेल करताना त्यांना तो पिचेच करता येत नाही किंवा मग कनेक्ट करता येत नाही किंवा त्यांची सर्व्हिस सांगता येत नाही. मग अशा लोकांनी पहिला तर एक पार्ट टाइम मध्ये कुठेतरी काम चालू करायला पाहिजे, त्यातला अंदाज घ्यायला पाहिजे आणि मग त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केला पाहिजे. म्हणून ते मराठी व्यावसायिक आपण आहे ना, थोडस आपल्या आयडिया देतात. माझं मत आहे की पहिले एक्झिक्युशनला कामाला लागा. 6 महिने तरी करा. 6 महिन्याचे समजे आपल्याला 180 डेज असतील तर तुम्ही 30-60 डेज भरून बघा, त्यात फील करा, अनुभव घ्या, जेणेकरून तुम्हाला त्यातले बारकावे समजतील आणि तुम्हाला एंड समजेल. बिल प्रोसेस कशी असावी, अगोदर कशी करावं, नंतर कसं करावं, याकडे तुम्हाला सरळ रेकॉर्ड असला पाहिजे. तर तुम्ही ना समोरच्याला सांगू शकता ना, सर आम्ही किती योग्य आहोत. त्याला योग्यता सांगणं गरजेचं आहे, पाण्याचं त्यांची बाजू सांगणं गरजेचं. तुम्ही पण किती योग्य असायला तर सांगण्यासाठी तुमच्याकडे पण कॉन्फिडन्स पाहिजे. आता तुमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, जसं फायनान्स असेल, अकाउंट असेल, सेल्स असेल, मार्केटिंग असेल, असे बरेचसे आहेत. तर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये असं कुठल्या डिपार्टमेंटवरती मेन लक्ष दिलं पाहिजे किंवा
अशा काय गोष्टी मेन एखाद्या नवीन उद्योजकाने केल्या पाहिजे जेणेकरून ह्या व्यवसायामध्ये आल्यावरती त्याला लवकर पिकअप भेटेल? ऑपरेशन, त्याला टेक्निकल मुद्दा पहिला कळला पाहिजे. सेल्स होईल नंतर, पण टेक्निकल मुद्दा, मशीन कुठली आहे, काम कुठलं आहे, हाय रिस्क किती आहे, तो सगळं समजून घेणं गरजेचं. कारण एक घटना घडली ना तर तो थांबणार. थांबू नये पहिलं काय करायचं, तुम्ही पहिलं स्वतः राहा. म्हणून पहिल्यापासून सांगतो की आम्ही स्वतः राबलोय ना, तर माझ्या मध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये पण राबावं का, तर मी तो प्रवास पाहिलाय. त्याने प्रवास पाहिला तो सांगू शकतो. आयडिया म्हणून बोललो ना, सगळेजण सांगणार असा व्यवसाय तसा व्यवसाय. मशिनरी घेणार तुम्ही 5 लाखाच्या आणि धंदा येणार नाही. त्याच्यावर पहिला प्रवास समजून घ्या की एसओपी, त्या टाकीमध्ये जाण्या अगोदर आणि एंड करताना कसं यावं, बिल कशी प्रोसेस करावी, पेमेंट कसं येईल, याच्यावर पण त्यांनी समजून घेणं गरजेचं. नाहीतर समजलं नाही तर ह्या इंडस्ट्रीला अजून आहेत बरेच लोक येतात की इकडचा एक माणूस घे, तिकडचा एक माणूस घे. तसं मी नाही करू शकत. मी माझ्या पेरोलवर चांगल्या पेरोलवर ठेवला. काम असो किंवा नसो त्याला पेमेंट का देणं गरजेचं आहे, कारण मी त्याला सेफ्टी शिकवतो, त्याला काळजी कशी असावी, त्याशिवाय त्याला पुढे जाता येत नाही. बरं, आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर ही जी कामं करणारी आहेत हा एक वेगळा वर्ग आहे किंवा एक अनस्किल लेबर एक म्हणता येते. आणि ह्या वर्गाला त्याची एक फॅमिली आणि त्या फॅमिलीसाठी तो हे सगळं रिस्क घेत असतो, वेगवेगळ्या इमारतीवर चढत असतो. तर या लेबर वर्गाला किंवा ह्या वर्गाला ह्या व्यक्तींना मेंटेन करायचं झालं तर तुम्ही अशा कुठल्या गोष्टींवरती काम करता? जसं बरीच लोक त्यांच्या फॅमिलीवरती, पगारावरती, अजून त्यांच्या मानसिकतेवरती, ट्रेनिंगवरती, तर अशा तुम्ही काय गोष्टी करता? आपण काय करतो, अनस्किल लेबर आहे ना, त्यांना ना स्वतःचा ना मेन असं तो पोटाचा चिमटा काढूनच काम करतो. तो राबतो, त्याला ना जीवाजीवन फिकर नसते. पण मी स्ट्रिक्ट असतो, तू किती पण चा, तुला हेच करायचंय. त्याला पैसे कमवायचे आहेत, पण मला फक्त पैसे नाही कमवायचे, मला माणसं पण जपायचे. तो येतो, तो काम करतो, पण त्याला ना मी प्रत्येक वेळेला एकच शिकवतो, सेफ्टी. आता त्याला मी काय देतो, येताना त्याला काय काय एक्स्ट्रा मनी हवे असतात, तर मी त्याला ना इन्सेंटिव्ह पण देतो. मग तो इन्सेंटिव्ह साठी पण काम करतो. मग कधी कधी त्याला ना अजून चांगलं काम हवं असतं, तर मी त्याला शाबासकी पण देतो. सगळ्यांसमोर मी सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट करतो. का, कारण ही अनस्किल लेबरचा पगार असून 15,000, त्या घरी जेवढा केक कापला जात नाही तेवढा मी ऑफिसमध्ये केक कापतो. जर तो ऑफिसमध्ये नाही तर मी साईडवर जाऊन केक कापायला सांगतो, की त्याशिवाय ते खर्च मी वेगळा ठेवलाय. त्यांच्या आयुष्यातला एक दिवस असतो ना तो, एक दिवस मी त्यांना देतो की ह्या दिवसात खर्च माझ्याकडून पण सेलिब्रेट करायचं. कारण अल्टिमेटली त्यांच्यावरतीच आपली एवढी मोठी कंपनी चालत असते. ह्या इंडस्ट्री मधले कसं आहे, घरी म्हणजे एवढा मोठा केक आणतच नाहीत ना. आनंद एवढाच आणणार, बोलले की छोटासा आहे, छोटासा आम्ही. तर ते पैसे वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात. मी पैसे वाचवायचे, मला ना त्यावर खर्च मी रिझर्वेशनच करून ठेवलं की त्या स्टाफचा बर्थडे झालाच पाहिजे. आणि जर माझ्या ऑफिसमध्ये आले तर मी एक विषय की त्याच्याबद्दल 4 लोकांनी सांगायचंच की तो किती योग्य आहे, तर तो आपल्यासोबत टिकेला, नाही तर कसा टिकणार. या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा येतो की जसं प्रत्येकाचं आयुष्य एका कचाट्यामध्ये अडकलेलं आहे. प्रत्येकाचे EMI असतात, बरीचशी कामं असतात, पैसे प्रत्येक टायमाला लागतात. मग तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पगाराच्या बाबतीमध्ये कसं असतं? म्हणजे जर आज त्यांना बरेच वेळेला असं येतं की लोकांचा वेंडर लोक पेमेंट लवकर करत नाही किंवा आपल्याला बरेचसे कामं असतात त्यांच्याकडून पगार येत नाही 60 दिवस 90 दिवस. मग तुमच्या बाबतीत असं कधी होतं का की या स्टाफचा पगार थांबवणं आलं किंवा एखादा टायमिंग दिलाय त्याच्यापेक्षा 10 दिवस 15 दिवस 20 दिवस पुढे जातं, असं कधी होतं का? 22 वर्षामध्ये हे करायला मी देतच नाही. जो मी असो की माझी मिसेस असेल, त्याने एक सांगितलं, जर मला एक फोन जर आला कुणाचा पण की त्याचा पगार वेळेत झाला नाही, असं झालेलं नाही, आणि झालं तर म्हणजे झालंच नाही आणि तेवढा वेळ द्यायला देत नाही, मी पहिलेच रिझर्वेशन करतो. माझा क्लायंट मला पेमेंट देईल की नाही मी म्हणेल, पण माझा माणूस जो आहे त्याला कुणाला तरी देणं आहे. तो कुणाचे वाण्याचे पैसे द्यायचे असतात, कुणाला तरी द्यायचे असतात, मग तो कधी देणार? तो पण सांगतो की ह्या तारखेला पगार मी ह्या तारखेला देणार. मग त्याला कशा थांबायचं? मग त्या गोष्टीच करायच्या नाही ज्या कारण त्याला त्याची गणितं माहिती आहेत. जरी आपली गणितं माहिती आहेत तशी त्याची पण, तो पण कुणाला तो उधार घेत असतो. तर त्याच्यावर माझं मत आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये वेळेत पगार खूप महत्वाचा आहे. आणि तुम्हाला सांगतो ना, माझ्याकडे जुना स्टाफ आला ना तर ते लोक बँकेत सगळीकडे जाऊन येतात, पतपेढ्यांमध्ये जातात, कोण लोन देत नाही त्यांना. तरी माझ्याकडचे पैसे देतो त्याला. आणि तुला किती दिवसासाठी पाहिजे, परिस्थिती बघायची, तर पैसे देतो. आणि त्याला वाटलं तर EMI पण देतो. म्हटलं तुला EMI किती द्यायचं आहे बाबा, एवढं. कारण बऱ्याच वेळेला यांचं बँकेमध्ये पैसे नसतात, क्रेडिट वर्थ नसते, सिबिल स्कोर नसतात. त्याच्यामुळे ह्या लोकांना इझिली जेवढं आपण बोलतो म्हणजे एखाद्या मोठ्या उद्योगपतीला त्याला पाहिजे तेवढं लोन भेटतं, पण अशा वर्गाला थोडं लोन भेटताना प्रॉब्लेम होतात. काय करतात त्यांना, तो सिबिल काय नाही, माझा आत्ताचा पोट सांगा ना तो सर तुम्ही.
आणि पण त्या त्यांच्या परिस्थितीला, हा, गरजा पण खूप लिमिटेड असतात, Limited. सेलिब्रेशन खूप लिमिटेड असतं, काय त्यांना त्याच्या सगळ्या मुलं गोष्टी. वाढवण्यासाठी करतात की मुलगा शिकेल आणि काहीतरी करेल म्हणून. माझ्या केस स्टडी आहेत की त्याचा मुलगा 10वीला होता. मी म्हटलं की तो 10वी झाला की माझ्याकडे घेऊन यायचा बाबा. 10वीला आला की माझ्याकडे मला काय ना काय मी कॉन्ट्रीब्युशन ठेवतो. की 10वी झाली की सायकल घे, हे घे, ते घे, काहीतरी देऊन टाकतो. मध्ये विचारायचं नाही. त्याच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा रोल आहे त्याचं मुलं, त्याची बायको. मग त्याच्यासाठी एखादी तुम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं काय फरक नाही पडत. आता आजचा हा जो पॉडकास्ट बघतात, हा पॉडकास्ट बघितल्यानंतर बरीचसे यंग क्राऊड असेल ते ह्या उद्योजकाकडे म्हणजे ह्या व्यवसायाकडे वळू शकतात किंवा त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असू शकतो. तर तुम्ही त्या लोकांसाठी काय हेल्प करू शकता का? हो, करू शकतो. ही इंडस्ट्री तर आहेच. स्वच्छता इंडस्ट्री खूप चांगली आहे अजूनही त्याला अजून ग्रोथ आहे. हाऊसकीपिंग आहे, हाऊसकीपिंग इंडस्ट्री चांगली आहे. फक्त कसं काही लोक रेट्स देत नाही त्या रेट्सची, कारण ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून बदललेला नाही. हाऊसकीपिंग इंडस्ट्रीमध्ये काय झालंय की तो येतो आणि तो टॉयलेटमध्ये जातोय, पण त्याला टॉयलेटमध्ये गेल्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नाही. माझ्या मते की त्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावं की ही इंडस्ट्री मधली जी मुलं काम करतात त्यांच्याकडे जर काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर ही तुमची स्वच्छताकडे लक्ष देईल. तुमचा प्रत्येक तुमच्या टेबल पासून, खुर्ची पासून, तुमचं घर पासून चांगलं काम करू शकतं. फक्त त्यांना थोडंसं एक्स्ट्रा पैसे म्हणजे तुम्ही जसं बोलला हाऊसकीपिंगला, जसं की आज माझ्याकडे पण बरेचसे क्लायंट्स आहेत, त्याच्यापैकी हाऊसकीपिंगचा हा मेन प्रश्न येतोच. म्हणजे त्यावेळेला असं होतं की बरेचसे सोसायटीज तो रेट द्यायला तयार नसतात आणि मग तो रेट न मिळाल्यामुळे कुठल्याही व्यक्तीला तिथे आणून ठेवलं जातं आणि त्या पद्धतीने पाहिजे तशी त्यांना सफाई भेटत नाही. तो चांगला पगार मिळणार, तो निघून जाणार. मग चांगली माणसं निघून जाणार. मग माझ्या मध्ये त्याला पगार वाढवून द्या आणि त्याच्याकडे तुम्ही एक चेकलिस्ट तयार करा. चेकलिस्ट एवढं तर केलं तर मी तुला एवढा पगार देणार. मग तो करेल. त्याला करायचंच असतं. अजून दुसरी इंडस्ट्री आहे डीप क्लिनिंग नावाची, की समजा तुम्हाला एखाद्याचं घर क्लीन 1 BHK, 2 BHK, 3 BHK त्याचे रेट चांगले मिळतात आजकाल. जर तुम्ही छोटीशी मशीनरी 4 मशीन घेतल्या, छोटे मशीन असतात, जास्त पण खर्च नाही. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये उतरा, मी तुम्हाला आयडिया देतो कुठल्या मशीन किती रुपयाच्या घ्यायच्या. तुम्ही मार्गदर्शन करू शकता तसं. आता पण करत आलोय आणि करणार ना. मराठी आहे, कुठेतरी असं वाटतं की मराठी वर्ग वाढावा आणि त्यातला माझा एक खारीचा वाटा जरी असेल तरी मला काय फरक पडत नाही. त्याच उद्देशाने आपलं बी स्टॉक मराठी हे प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे. तर ते नक्कीच काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन असेल. आता हे सगळं तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं, आम्हाला तुमच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे की नेमकं पुंडलिक लोकरे आहेत काय. म्हणजे जसं की तुम्ही व्यवसायामध्ये आहे त्याचबरोबर तुम्ही काही सोशल उपक्रम पण करता, बरोबर आहे. मग त्यातलाच एक उपक्रम म्हणजे माणुसकीची भिंत, जो तुम्ही दरवर्षी राबवता, बरोबर आहे. त्या उपक्रमाबद्दल आम्हाला काही सांगू शकाल का? ती संकल्पना कशी आली, त्याच्यातून काही फायदे कसे होतात आणि लोकांना त्याच्यातून बेनिफिट्स कशा पद्धतीने झाले? माणूस बिंदू काय माहितीये का, आपण एक ह्युमन आहोत. चालता बोलताना मला पण दिसतं, आपण पण कळतं अरे हे काहीतरी गॅप आहे. म्हणजे गरीब की गरजू हेच कळलं नाही लोकांना. गरीब की गरजू. हा, त्यातली मला लाईन दिसली, अरे एखाद्याकडे कपडे नाहीयेत तर तो मागू शकतो का, आणि ज्याच्याकडे आहेत त्याला द्यायचे आहेत पण तो देऊ शकत नाही. मुळात संकल्पना एक सांगू शकाल का, माणुसकीची भिंत म्हणजे नेमकं काय? काय माहिती, कोल्हापूरमध्ये असाच एक कन्सेप्ट राबवला गेला होता सतीश पाटीलांनी, आणि चांगला माणुसकीची भिंत नाव दिलं. मी त्यांच्या टीमला संपर्क केला, मी विचारलं की तुम्ही कसं केलं जरा मला सांगा. तर त्यांनी असं सांगितलं की मग माझ्या टीमला घेऊन गेलो, माझ्या मित्रांना घेऊन गेलो जे माझ्यासमोर होते. पुन्हा काढलं, गाडी काढली आणि पहिला आरंडी गेला की काय झालं होतं हा प्रकार, आणि प्रकार पहिला समजून घेतला. आणि त्याच्याकडे 3 दिवसच फक्त त्यांनी घेतला होता. म्हटलं की आपल्या मुंबईमध्ये जर मोठं मार्केट आहे, त्यांच्याकडे पैसाच पैसा आहे, गरीबातला गरीब पण तिथं जाय आणि मुंबईतला श्रीमंत पण तिथंच राहिला. त्यांच्याकडे खूप कपडे चांगले आहेत, एक कपड्याचे 5-5 हजारचे रेट पण आले. कपडे म्हणजे कसा, म्हणजे उपक्रम काय आहे? उपक्रम काय की आपण आपल्याकडे कपडे असतात, आपण 2 वेळा 4 वेळा वापरतो आणि ते कपडे कुठे द्यावे ते कळत नाही. मित्र आपण भांडीवाल्याला देतो, बरोबर आहे. म्हणजे ज्यांच्याकडे एक्स्ट्रा कपडे त्यांनी आणून द्यायचे. त्याने हे लावलेला पूर्ण टेबल लावले, माणुसकीची भिंत म्हणजे भिंत तयार केली. त्या भिंतीला त्यांनी हे केलं आणि त्याच्यामध्ये सगळे कपडे ठेवले, जेंट्स, लेडीज, लहान मुलं, आणि ज्यांना हवे त्यांनी घेऊन जा. कन्सेप्ट असा आहे, आणून ठेवल्यानंतर आणून देणारा देत जाईल, घेणारा घेत जाईल. म्हणजे ज्याला त्याच्यातलं जे चांगलं वाटेल तो घेऊन जाऊ शकतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, असा कन्सेप्ट आहे. अरे वा, खूप चांगली. देत राहील म्हणजे त्याला माहित नाही माझं कोण कोण घेऊन, माझं कोण वापरेल. आता समजा मी आताची वेळ अशी आहे, मी माझे जुने कपडे एखाद्याला दिले, त्याचा स्वाभिमान दुखवणार नाही का डायरेक्ट? हो, वाटतं असं की अरे मला सेकंड म्हणजे वापरलेले कपडे देतोय आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे बाबा तुम्ही आणून ठेवा.
व्यासपीठ कुठला मिळणार? मग माणुसकीची भिंत. मग ती मुंबईत राबवावी का? तर कन्सेप्ट भारी आहे. मग हा कन्सेप्ट 2016 पासून मी राबवला. गेली 8 वर्ष मी राबवतो आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे. 40-45 हजार कपडे येतात. 40-45 हजार कपडे म्हणजे त्यामध्ये लहान मुलं छोटी सगळ्यांचे येतात. पण खूप भावना असतात. कारण ह्या भावना आहेत. मग मला लक्षात आलं सोसायट्यांमध्ये पण आहे ना विषय की त्यांच्याकडे पण खूप कपडे आहेत, खेळणी आहेत, सगळे त्यामध्ये खेळणी आहेत, कपडे आहेत, सगळे आहेत. ते कुठेतरी व्यासपीठ नाही. व्यासपीठ उभं केलं. दरवर्षी दिवाळीच्या अगोदर 7 दिवस अगोदर हा प्रोजेक्ट असतो मुंबईमध्ये लोअर परळ आणि तिथं 7 दिवस चालतो. सकाळी 10 वाजे रात्री 10 वाजेपर्यंत घेणारा देत जातो. देणाऱ्यांसाठी वेळ आहे, घेणाऱ्यांसाठी 6 वाजेपासून खूप वेळ असतो. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी लाईन असते ना की कंट्रोलच्या बाहेर असते. मग ही लोक कोण आहेत? मी गरीब आहेत की गरजू आहेत? बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला की सर हे गरीब नाही आहेत. म्हटलं गरीबाची व्याख्याच नाही ना. आधार कार्डवर पण लिहिलेलं आहे ना गरीब किती टक्के. जनरली नाही आयडेंटिफाय करता येत गरीब आयडेंटिफाय कसं करणार? कारण म्हटलं की हे गरजू आहे, ते कधी कुणाला मागू शकत नाही. आणि मराठी असेल तर तो स्वाभिमान असतो मराठीचा, तसं मागू शकत नाही. पण अशी पण ती मराठी थोडी पाहिजे. मुंबईमध्ये सगळेच प्रकारची माणसं आहेत. पण ती कुठेतरी उदाहरण सांगतो, मेट्रो चालू आहे. मेट्रोत काम करणारी माणसं ही गरजू आहेत, ते गरीब नाही. ते कमवायला आले, पैसे कमवायला. मग त्यांना असं कुठे मिळणार व्यासपीठ? पण जेव्हा त्यांना कळलं की ते तो लोक आले, ते स्वतः साईज चेक करायला लागले. यार या साईजचं मला होईल का? खूप किस्से होतात. म्हणजे असं देणारे आहेत तेवढ्याच पद्धतीने घेणारे सुद्धा आहेत. माहित नाही ना पण लोकांना. कुठेतरी एक पाहिजे ना व्यासपीठ, म्हणून तो व्यासपीठ उभं दरवर्षी उभं करतो. आणि खूप मला आनंद जेवढा मिळतो ना, स्वाभिमान म्हणजे स्वाभिमान वाटतो. अरे अरे एक चांगला प्रोजेक्ट, लोक येतात देतात आणि खूप छान. म्हणजे याच्यातून पण लोक हेल्प करतात. सामाजिक त्याला कधीच मी हे रंग दिला नाही पॉलिटिकली, कारण हा सामाजिक उपक्रम आहे. समाजाचं देणं म्हणतात त्याला. समाज देण्यामध्ये एक तो भाग आहे. म्हणून तो विषय केला. लोक येतात बघाल तुम्ही दरवर्षी, तर खूप लोक घेऊन जातात आणि छान. त्यावर्षीचा प्रोजेक्ट होता 2024चा की सायकल. कारण हाऊसिंग सोसायटीमध्ये काय झालंय की सोसायटीमध्ये सायकली पडलेल्या असतात. म्हटलं काय करावं याचं? तर आम्ही तो विचार केला, तुम्ही सायकली आमच्या माणसाच्या भिंतीला आणून द्या, रिपेअर करायची जबाबदारी आमचीच. आणून द्या म्हणजे तुमच्याकडे सायकली अशा पडलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं, मुलं मोठी होतात, त्याच्यानंतरला बरीच लोक एखादा जोश येतो आणि त्यावेळेला जाऊन मार्केटमधून सायकल आणतात, पण ते 2 महिने 3 महिने वापरतात, त्याच्यानंतर ती सायकल पडून राहते. अशा सायकली बद्दल सायकली आणून द्यायच्या, त्या आम्ही रिपेअर करणार. आणि एका दुर्गम भागामध्ये ज्यांना खरोखर गरज आहे, अजूनही मी सांगतो गरीब नाही, गरजू. मग आम्ही म्हणालो की तुम्ही करायचं एक काम करा की आम्ही त्या मुख्याध्यापकाला सांगतो, सर तुमच्या नजरेत असलेली तुम्ही नावं द्या आणि आम्ही सांगतो. आम्ही असं कुणाला पण देऊ शकत नाही. मग त्यांना माहिती की हा गरजू कोण आहे, तो मागू शकत नाही. मग कुठेतरी व्यासपीठ असावं म्हणून तो एक व्यासपीठ आम्ही बरोबर. सोसायट्यांनी काय करावं, आमच्याकडे सायकली द्याव्या, रिपेअर करायची जबाबदारी आमची. खरंच हे खूप वेगळा विषय आहे आणि खूप सोशल पूर्ण आहे. विचार करण्यासारखं आहे की एखादी सायकल आपल्या एखाद्या प्रिमायसेस मध्ये असेच धूळकाट पडले, किंवा एखाद्या आता जसं मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या सायकलीच पडलेल्या आहेत आणि अल्टिमेटली ते थोड्या दिवसानंतरला आपण उचलतो आणि भंगारामध्ये देऊन टाकतो किंवा कोणतरी घेतं. पण जर त्याचा असा चांगल्या पद्धतीने उपयोग झाला, त्याला रिपेअर करून एखाद्या ज्या गरजूला त्या सायकली पाहिजेत त्याच्यापर्यंत पोहोचला, तर खरंच त्या देणाऱ्याला पण कुठे ना कुठेतरी तो. आणि तुम्ही या सगळ्या प्रवासामध्ये जे मधली जी चेन उभी केली ना, ती खरंच खूप चांगली आहे. हे सामाजिक उपक्रम करत असताना याच्यामध्ये फायनान्शियल अडचण खूप साऱ्या येत असतील आणि बट ऑब्वियस ह्याच्यामध्ये खूप सारे पैसे लागतात. मग अशा वेळेला तुम्हाला हे पैसे म्हणजे कशा पद्धतीने उभा करतात? तुमचे मित्र असतील किंवा काही सामाजिक संस्था असतील? सुरू केलं ती माझेच पैसे टाकते. जोपर्यंत तुम्ही काही लोकांना दाखवत नाही ना, तो कोण येत नाही. पहिला प्रयोग म्हटलं की स्वतःवर करायचा. कधी पण प्रयोग आहे ना, दुसऱ्या जीवन करण्याच्या पहिले स्वतःवर करा. लोक तुमची दखल घेतील का? नाही घेतली तर ठीक आहे. म्हणजे वाटणार नाही की मी दखल नाही घेतली, ते तुमचं काम आहे. दखल घेतली गेली. मी काही लोकांशी डिस्कशन केले, तर मी एका आमदारांना पण बोललो की त्यांना हा कन्सेप्ट आवडला. ते बोलले अरे चांगला आहे. म्हटलं की फक्त एक होऊ शकत नाही, पॉलिटिकल टच नाही होऊ शकत. कारण मग ते एखाद्या पक्षासाठी ते सगळं गोष्ट केली जाते असे होतं. पण त्या व्यक्तीने खूप मला हेल्प केली. मला तो पुढे जा, हा विषय चांगला आहे, मी येतो. आणि त्यासह त्यांनी सपोर्ट करतात. फक्त मी कुणाला हे नाही करत, कारण क्रिटिक्स करू शकत नाही. सामाजिक उपक्रम सगळ्यांनी यावं, म्हणजे हा मंच असा आहे ज्याच्यामध्ये सर्व पक्षांनी यावं, सगळ्या सामाजिक संस्थांनी यावं. कारण शेवटी हे समाजाचं देणं आहे आणि हे तुम्ही एका ठिकाणावर न घेताना दुसऱ्याकडे देताय, ह्याच्या मधली चेन तुम्ही उभी करताय.
त्याच्यामुळे इथे कुठल्याही पक्षाचं, जातीचं, वयाचं असं कुठली अडचण बघा ना, नाही. लहान लहान मुलांचे जेव्हा कपडे येतात ना, ते लहान मुलांकडे तुमच्या फक्त त्याच्या नजरेत बघा, तो किती आनंदी असतो बघा, कारण ते फ्री मिळते ना त्याला, आणि त्याला चॉईस पण मिळते. पण जेव्हा आपण मॉलमध्ये जातो तो टॅग चेक करतो की हा अरे किती आहे, 1700 रुपये 1800 रुपये फ्री आहे, तर त्याचा पण एक भावना होते, अरे मी घेतलं तर मी तो देतो पण. ह्याच्यातला एखादा किस्सा सांगू शकाल तुम्ही काय? किस्सा सांगायचा म्हणजे कसं आहे की घरामध्ये अडखळीत असलेली वस्तू ही कुणाच तरी कामाची असते. घरात अडखळलेली वस्तू कुणाला तरी कामाची, ती अर्धी लिपस्टिक पण कुणाला तरी कामाची आहे. हा, स्त्रीसाठी. विचार करायला गेलं तर खूप मोठा विषय आहे ना, ते चांगल्या म्हणजे ते म्हणतात टिकल्या महिलांसाठी किंवा कुठली पण ती एक भावनेची आहे, म्हणजे ती शृंगाराचा विषय, तर हे पण कुणाला तरी कामाची आहे, पण ते आपण फेकून देतो. तर असं कोण तुम्ही द्यायला गेलं तर कोण घेणार नाही. मग ह्या पण प्रत्येक गोष्ट आम्ही चेक केली की प्रत्येक घरामध्ये काय ना काय त्यांना नको आहे, पण ती कुणाला तरी हवंय, तो मागायला तुमच्याकडे येणार नाही. मग ते व्यासपीठाचा विचार केला आणि ह्यातनं तो विचार आला की ह्यातनं आपण देऊ शकतो. मग एखादा असं तुम्हाला एखादी घडलेला या सगळ्या प्रसंगामध्ये एखादा प्रसंग एखाद्या घरातली भांडी घ्या, व्यक्तीचे, हा भांडी घ्या, कपडे घ्या, हे सगळं कन्व्हर्ट झालं. 2023 साली एक महिला माझ्याकडे आली, म्हणजे ती ऑलरेडी चेक करत होती, तिथं खूप भांडी होती, एकाने मिक्सर पण दिलेला, एकाने अशा बऱ्याचशा गोष्टी दिल्या ज्या एका घराचं पूर्ण सामान होतं. एक घर आहे ना, म्हणजे एक संसार उभा राहिला सामान होतं. आणि त्या लेडीजचं ना लग्न नुकतंच झालेलं, 1 महिन्यापूर्वी दुसऱ्या देशात, दुसऱ्या ह्याच्यात राज्यात. पण तिला कोण द्यायला द्या, तिला म्हणजे तुला एकच वस्तू घेऊन माझ्या टीमने सांगितलं. म्हणजे तिथं आल्यानंतरला तुम्ही एकच कुठली तरी गोष्ट घ्यायची तुम्हाला आवडेल, कारण मग चुकीचं विकायला जायला नाही कोणा म्हणता. बरोबर. तो पण सांगतो तुम्हाला मी त्या विचाराचा आहे. मग ती कोणतरी त्यांना सांगितलं की तुम्ही सरांकडे जा, आणि माझ्याकडे आले आणि तिने मला प्रश्न केला की मुरकुच ये चाहिए. म्हटलं काय बता. तिने सगळं सांगितलं की मी लग्न करून आले, तिथं माझ्याकडे आता काय नाहीये. तिथे शेगडी पण होती. म्हणजे इन शॉर्ट ती नुकतीच लग्न करून मुंबईमध्ये आली होती आणि संसार सेट म्हणतात. एक संसार सेट आयुष्यामध्ये एका स्त्रीला किती कामाचा येऊ शकतो. हो. म्हटलं कुणी मध्ये बोलायचं नाही, टीमला सांगितलं मध्ये बोलायचं नाही. मग ती विकली तर म्हणजे विकेल, तो तिचा प्रश्न आहे, पण माझ्याकडून मला द्यायचं काम, मला द्यायचंय ना. मला कळतं की तिचं डोळ्यात पाणी असेल किंवा तिच्या भावना असतील तर त्या मला समजतात, माणसाला समजतं. मी तिला पूर्ण एक सेट दिला आणि सेट तयार केला. तिला बघितल्या वेळेला ती फक्त खाली बसली आणि रडायलाच लागली. अरे म्हटलं रडण्याचा काय संबंध काय? तर ती बोलली मला असं कधी विचारच नाही केला. म्हटलं सगळं ते घेऊन जा आणि संसार कर बाबा एकदाचा. पण हे माझं नाही ना, हे पण कुणीतरी तुम्हाला दिले. हे माझं तरी कुठे आहे, मी फक्त मध्यस्थी आहे. मध्यस्थ मला अधिकार आहे. माझ्या टीमने विचार करतो सर, म्हटलं तुम्ही यात पडायचंच नाही. तिच्या भावना आहे माझ्या भावना आहेत ना, तर सोडून द्या. उदाहरण सांगतो, जर आपण व्यवसायात 18% जीएसटी देतो, तर माझ्या समाज भावनेमध्ये 18% लोक चुकीची आली तर येऊ दे, पण तो प्रोसेसचा भाग आहे. 82% मी चांगलं काम करेन. 82% 18% जीएसटी द्यायला तयार आहोत. गव्हर्नमेंट सांगते 18% जीएसटी द्या, आणि माझा प्रॉब्लेम काय, 18% चुकेल म्हणून. समाजसेवा अशीच पाहिजे, 18% चुकेल म्हणून. म्हणजे हे सगळं सामाजिक सेवा करत असताना काही गोष्टी चुकीच्या होणार, काही क्रिटिक्स होणार, पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याच्यातून जे काही चांगलं करता येईल त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. बघा ना, तिचा संसार फुल झाला. मला पण काय मिळाले, एक आशीर्वाद, मला प्रेम मिळालं. मला एक आशीर्वाद म्हणजे माझ्या ऍक्सिडेंट नंतर लक्षात आलं की मी पेरलेले ते माझे फक्त माझे काय म्हणतात त्याला, तुझे आशीर्वाद खूप पेरलेलं ते कुठे ना कुठेतरी जाऊन उगवतं. त्याच्यातला तो लोक, आणि अशी लोक पाहिजे चुकीचे करतील. मला तसं वाटत नाही. बरोबर. चुकीचं म्हणजे काय असतं, चूक हा प्रकारच नाही मानला. हा, म्हणून कोणीतरी सांगितलंय ना की चूक ही चूक असतेच असं नाही. त्याला बघताना तुम्ही कुठल्या भावनेने बघता, कुणाच्या नजरेतून बघता, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. सर, खरंच हा जो तुम्ही काय उपक्रम करताय त्याच्यासाठी आमच्या बी स्टॉक मराठीच्या संपूर्ण टीम तर्फे तुम्हाला बोला ना. माझ्या प्रवासामध्ये ना काही लोकांनी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन केलं. त्यामधले माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या 2 मित्रांनी मला, हितेश चव्हाण आणि दत्ता आदाडे, या दोघांनी पण एक माझ्या चांगली हेल्प केली. की माझा ऍक्सिडेंट झाला कोल्हापूरमध्ये. तो प्रसंग काय, तो नेमका तुम्ही पूर्ण काय झालं, मी 2 व्हीलरने येत होतो. ऍक्च्युअली कोल्हापूरमध्ये मोस्टली हेल्मेट घालत नाही, आणि मी येऊन पडलो एका खड्ड्यामध्ये आणि माझ्या डोक्याला मार लागला आणि डायरेक्ट मला हॉस्पिटलमध्ये टाकलं गेलं. पण 21-22 दिवसांनी कळलं की माझ्या मित्राने यामध्ये खूप काम केलं. माझ्या नातेवाईकांनी तर केलं, घरच्यांनी, माझ्या भावानी, आईने, सगळ्यांनी केलं. पण मित्रांनी पण केलं की त्यांनी म्हटलं की एका दिवसामध्ये धबाधब 5 लाख रुपये उभे पण केले. आपण लगेच पैसे पण उभे केले. मग ते आपण, ते माझे मित्र आहेत, अजून 2 मित्र आहेत.
सुबोध मिस्त्री असेल, मंगेश यादव, ह्या लोक माझ्या बिझनेस मित्र आहेत. बरोबर. आणि बिझनेस मित्र खूप महत्वाचे असतात, की तुम्हाला किती गरज आहे ना त्याला माहिती आहे की ह्याचं गुडविल मार्केटचं काय, पैसे मिळेल की नाही मिळेल माहित नाही, कारण मी तिथे वाचेल की नाही हे माहितच नव्हतं तुम्हाला, पण पैसे उभे राहिले, पहिले याला वाचवायला. म्हणजे असं काय असतं, ते तुम्ही एवढ्या वर्षामध्ये जे काय मार्केटमधून कमावलेलं आहे ना. बघा ना, मी काय शेवटच्या स्टेजला आहे आणि पैसे उभे राहतात. हे प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही, कारण बरेच वेळेला विचार पहिलाच मनात येतो काही लोकांच्या, अरे मी पैसे तर देतोय पण उद्या जर याचं बरं वाईट झालं तर माझ्या पैशाची गॅरंटी काय. मग तुमच्या बाबतीमध्ये तशा काही गोष्टी घडल्या? मला लक्षात आलं, अरे यार मला जगायचं, म्हणजे माझी माणसं कमवलेली आहेत, ही मी अशी नाही करू शकत, म्हणून मी त्यांनाही वेळ देतो. अरे काय चल जाऊया. मग असं सांगता येईल का की ह्या सगळ्यांमध्ये मित्राचा रोल तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा असतो? हो. तुम्ही मित्र कसे असतात, शाळेतले मित्र वेगळे, कॉलेजचे मित्र, पण व्यावसायिक मित्राबरोबर व्यावसायिक प्रमाणे राहणं आणि त्याच्या मैत्री जपणं खूप अवघड असतं. माझं म्हणजे टिकवण्यासाठी ना तुम्हाला त्यांच्याबरोबर वेळ घालवणं लागेल. ज्यावेळी तुम्ही वेळ घालवायला लागेल ना, तुमचे मित्र तुमचे, तुम्हाला त्याला फक्त येण्यावर माहिती पाहिजे, तो पण तुमचा फक्त बघणार. मग आता ह्या मित्रांमध्ये जर सांगायला गेलं तर आज माझ्याकडे बरेचसे क्लायंट येतात, बरेच लोक उद्योजकामध्ये एका वेगळ्या लेवलवर ते गेलेले आहेत. प्रॉब्लेम असा होतो या उद्योजकांचा की एका विशिष्ट वेळेनंतरला आहे ना त्यांना वेळ द्यायला वेळच नसतो मुळात. मग ते आपल्या फॅमिलीला कमी वेळ देतात, मित्रांना कमी वेळ देतात, प्रत्येक गोष्टीला, कारण त्यांच्याकडे प्रत्येकाकडे लिमिटेड टाइम, लिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल असतात. पण मग जे सुरुवातीचे जे मित्र असतात त्यांना कुठे ना कुठेतरी फील होत असतो की बाबा हा मित्र जो आहे हा मोठ्या उंचीवरती पोहोचल्याने तो माझ्याकडे लक्ष देत नाही, माझ्याकडे बघत नाही. अशा लोकांना तुम्ही काय सांगू शकाल किंवा अशा मित्रांना तुम्ही या माध्यमातून काय सल्ला द्याल? हा खूप मोठा प्रश्न. हा मला वाटतं की सगळ्या उद्योजकांचा हा विषय असणारच. म्हणजे ज्या लोकांनी खालून वर गेलेले असतात ना, त्याला खालचे दिसत नाही असं वाटतं, पण त्याला वाटत असतं, पण त्याला काही लिमिट्स आहेत हे त्याला कळत नाही. आणि तो म्हणतो की मित्र हरवला गेला. हरवत नाही मित्र, तुम्ही काय करताय ना अपेक्षा अति करता. असंच केलं पाहिजे हे विचार करताना तिथून थोडंसं थांबणं पण गरजेचं आहे. तो द्यायला तयार असतो, पण तुम्ही मागण्याची पद्धत चुकीची चुकली ना तर लोक तुटतात. पहिला असा होता आणि आता असा झाला असं काय नसतं. तो अजूनही तसाच असतो, लहान मुलासारखाच असतो तो. पण फक्त आपला त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन चेंज होतो. माझ्या मते बदलू नये. माझ्या मते की थोडंसं ना मैत्री कशी असावी, तर ते फक्त पैशाची असेल तर ती मैत्री जास्त वेळ टिकत नाही. तुम्ही काहीतरी त्याचं कॉन्ट्रीब्युट करा. तुम्ही जर मान सन्मान ठेवा, त्याला बोलवा, त्याला विचारा काय लागतं त्यांना. एका लेवल गेल्यानंतर काय नको असतो, त्याला फक्त 2-3 गोष्टी अपेक्षित असतात आणि चुकीची नाही. पण मित्र बोलतात की आता हा मोठा झाला, असं मोठा वगैरे काय नाही, तो अजूनही तसाच असतो, फक्त व्यक्त होत नाही. आणि ते तुम्ही त्याच्याकडे बघत नाही त्या पद्धतीने. तुम्ही त्या कधीतरी असं होतं का की बाबा एखाद्या मित्राने तुम्हाला तशा वेळेने हाक मारले किंवा भेटले तर त्याच्यानंतरला तुमचं रिॲक्शन बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे तसाच असतो? मी आहे त्यात अजून पण खांद्यावर हात टाकून बोलायचं त्यात काय. आणि कधी रिलेशन तोडू नका. माझं मत आहे की समोर आला तरी बोला, तुम्ही त्याला थांबू नका. आता हे सगळं तुमचा बिझनेस प्रवास समजलं, तुमचे सोशल लाईफ समजली. मला अजून एक गोष्ट समजली तुमच्या बाबतीमध्ये की तुम्ही एका सोसायटीचे सेक्रेटरी आहात. त्या सेक्रेटरीच्या अँगलने जर बघायला गेला तर आज म्हणजे तो पण एक शेवटी समाजसेवेचाच कुठे ना कुठेतरी विषय येतो. कारण सोसायटीचा सेक्रेटरी जरी झाला तरी तो कुठल्याही पैशाने किंवा मानधन द्यायला नसतं, तरी पण तो सोसायटीमध्ये काही ना काहीतरी गोष्टी राबत असतो. मग अशा वेळेला त्या सोसायटीच्या सेक्रेटरी विषयी सभासदांचं एक वेगळं मत असतं. तर तुम्ही सोसायटीच्या माध्यमातून त्या सभासदांना काय सांगू इच्छिता की त्यांनी त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? सोसायटी हे आपलं घर आहे. समजा माझ्याकडे 50 फ्लॅट असतील तर 5x4 520 200 लोक तुमच्या संपर्कात असतात. तर तुम्ही ऍज अ लीडर म्हणून सारखं राहिलं पाहिजे. तुम्ही पहिले नियम तोडू नका. तुम्ही वेळेत मेंटेनन्स भरा, तुम्ही नियम पाळा. मी पण चपला बाहेर पडतो, तू पण चपला बाहेर ठेवतो असं नाही होत. तुम्ही नियम पहिले पाळा, बाकीचे पाळतील. म्हणजे मेंटेनन्स वेळेत देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चांगले वेंडर्स कसे यावे, सेफ्टी खूप असेल. कारण सचिव असतो ना तो मानत असतो, तो माननीय असतो. तो मानत कुणी ठेवलाय माहित नाही, पण चांगला आहे. त्याच्या जबाबदारी खूप असतात, त्याला ते कळायला पाहिजे. त्यांनी टीमसाठी काम करावं. आता मी सांगतो ना, मी गेली 22 वर्ष सेक्रेटरी आहे, पण मी मानलं मी काम केलं की मी माझी टीम खालची उभी केली. मी कधी इतक्या वर्षात कधी मी निवडणूकच आणली नाही. तुमच्या सोसायटीमध्ये निवडणूक होतच नाही. आज बघायला पहिलं काम कर, सांग तुला यायचंय काम कर आणि जा ना. मी नाही म्हणत नाही.
तुला तुझी टीम उभी करायची तर हे असं आहे, टीम वर्कवर असतं. पहिला प्रवाहात येणं, प्रवाहात आल्यानंतर तिला जाऊ गॅप करणं आणि हँडओव्हर कुणीतरी घ्यावी म्हणून माझं काम सुरू असतं. की मला नाही करायचं. बरीच वर्षानंतर माझं मत आहे की एखादी संस्था कधी चालते की संस्था चांगल्या पद्धतीने दुसऱ्या चांगल्या लोकांकडे हँडओव्हर होणं. वादातून माझं मत आहे की करू नये. म्हणून मी 22 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतो. माझ्यासोबत आता मी आता ज्या सोसायटी सेक्रेटरी आहे, तर माझ्या दुसरं सेक्रेटरी मी तयार केले त्या खालचं एक ज्ञानेश्वर कोंडा नावाची माझे मित्र आहेत, त्या म्हणजे श्रीकांत कांबळे. हे लोक सर तुम्ही फक्त या तुम्ही बसलात की आमचा पण ऑरा चेंज होतो. आणि ऑरा चेंज झाल्यानंतर कुठले प्रश्न पहिले त्याचा ऐकून घ्यायचं, याचा ऐकून घ्यायचं, जेणेकरून विरोध नाही करत मी कधी कोणाला. पहिला ऐकून घेतो काय प्रॉब्लेम आहे, मग त्यानुसार मी त्याच्यावर विचार करतो आणि त्याला माझं मत मांडतो. खूप विषय आहे. सेक्रेटरी हा म्हणजे पद खूप अवघड आहे आणि हाऊसिंग सोसायटी खूप विषय आहे. कारण आपल्या घरातल्या 4 माणसांना हँडल करू शकत नाही, 200 लोकांना कोण हँडल करणार. पण स्वभाव जर पद घ्यायचं तर न्याय दिला पाहिजे. तुम्ही नियम पाळले पाहिजेत. नियम पाळायचे नाही, सगळ्यांना नॉन ज्ञान देत बसणं हे योग्य नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की सभासदांकडे पण रिस्पेक्टफुली त्या पदाधिकाऱ्यांना बघितलं पाहिजे आणि त्याचबरोबर प्रत्येक पदाधिकाऱ्याची पण जबाबदारी आहे की प्रत्येक सभासदाला त्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. मग त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असेल किंवा काही जे काही मेंटेनन्स भरल्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल, अजून कसला प्रश्न असेल तर तो सॉर्ट आउट झाला पाहिजे. सर, आता आपण वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या गोष्टीतून समजून घेतलं, बरोबर आहे. मला आज या सगळ्या प्रवासामध्ये आज तुमच्या फॅमिलीबद्दल मला समजून घ्यायचं आहे की आज तुमच्या कुटुंबामध्ये तुमची मुलं असतील, तुमची वाईफ असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये ते कसे बघतात. म्हणजे तुम्ही फॅमिलीला वेळ देता का आज तुम्ही उद्योजक आहात, त्याच्याबरोबर सोशल लाईफ तुम्ही जगत असता, त्याचबरोबर सोसायटीचे सेक्रेटरी असता, एवढा सगळा व्याप वाढवल्यानंतरला तुम्ही फॅमिलीकडे कसं लक्ष देता. तसं ही इंडस्ट्री प्रत्येकाचा विषय असतो की आपण एकटंच करायला गेलो ना तर ही चुकतं. म्हणजे माझ्या घरामध्ये पण मी एकटा कधीच करत नाही. काही जबाबदारी मी वाटलेल्या आहे. म्हणजे घरामध्ये एखादी निर्णय घ्यायचा, एवढ्या लेवलपर्यंत निर्णय घ्यायची जबाबदारी एकाकडे दिली, माझ्या मिसेसकडे दिली. सेक्रेटरीमध्ये काही रोल वेगळे ठेवले, सामाजिक विषयात वेगळे. म्हणजे माझे मित्र काय करतो, माझं मत आहे की आपण ऍज अ ग्रुप म्हणून काम करू. टीम वर्क म्हणून काम केलं ना तर लोक तुमच्यासोबत जोडतात. तुम्ही एकटे करायला गेलात ना तर लक्षात येते की याचा काय तो वैयक्तिक फायदा आहे. माझ्या मध्ये वैयक्तिक फायदा होणार, पण आपण पण आपल्या मित्रांसोबत जाऊया ना. आणि येतात माझ्यासोबत. आणि मला आता लक्षात येईल मला कोणी अजून फसवलेलं नाही ना, मला डोक्यातच येत नाही. मग फॅमिलीला कसा वेळ देता तुम्ही. वेळ फॅमिलीला देतो म्हणजे काय, माझे काही दिवस ठरलेले असतात. एवढे तुम्हाला मी महिन्याचे एवढे दिवस मी वेळ देणार. मग त्यावेळेला बिझनेस नाही, मग सोशल लाईफ नाही, काय नाही, आणि मग तो फक्त वेळ फॅमिली बरोबर फॅमिली वेळ द्यायचाच असतो. मग तो डिस्कनेक्ट कसा व्हायचा त्याचे पण माझा उद्योजकांनी विचार करायला पाहिजे. फक्त व्यवसाय करून नाही चालणार. उद्योजक कसा वेळ घ्यायला पाहिजे. समजा मी हॉटेलचे वर्षभरात 12 दिवस दिले तर 12 दिवस होता ते पण चेक करा ना. सोपे काम आहे. म्हणजे पिकनिकला जायचं तर असं समजा 12 वेळा पिकनिकला जायचंय, पण ते होतच नाही. जनरली बघा गेलं तर कुठेतरी 3 महिन्यातून चालू होईल ना. बरोबर आहे. म्हणजे मी पिकनिकला जाणार आहे तर पिकनिकचे पैसे मी वेगळे करतो. म्हणजे समजा मला कुठेतरी पिकनिकला बाहेर जायचं असेल, म्हणजे हॉलिडेज करायचे असेल तर मी हॉलिडेजचे पैसे वेगळे ठेवतो. म्हणजे ते पैसे माझे नाही, तर हॉलिडेजचे. तू कुठे ना कुठेतरी फायनान्शियल मॅनेजमेंट करतो. आणि मग आता ह्या सगळ्यांमध्ये एखाद्या मुलांना, आज तुम्हाला 2 मुलं आहेत जसं मग अशी तुम्ही सांगितलं, तर मुलांची पण अपेक्षा असते पप्पांनी मला वेळ दिला पाहिजे किंवा ह्या सगळ्यांमध्ये. मग त्यांना तुम्ही काय असं मार्गदर्शन करता किंवा त्यांच्या का अशा प्रश्नांची उत्तरं देता. असे प्रश्न खरंच पडतात का त्यांना. येतात ना. एक महत्वाचा मी नियम केलाय, मी जेवत असताना कधीच टीव्ही बंद असते. टीव्हीला बंदी आहे. जेवताना फॅमिली पाहिजे. कुठे काय करावं हे पहिले ठरलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला रिलेशनशिप कशी जपावी, तर मुलगा आणि वडील असतील तर मुलासोबत तुम्ही संभाषण कसं करावं, खेळीमेळीचं कसं करावं, मुलीबरोबर रिलेशन कसं करावं, बायकोला, आणि सगळं टीम म्हणून कसं करावं, तर आपलं मत मांडून त्यांच्याकडनं कसं करून देतात ते त्या जबाबदारी कशा करतात. थोडं मी कडक स्वभावाचा पण आहे, पण काही ठिकाणी कडक व्हावं लागतं वडील म्हणून. मग आता जसं आज आपला बराचसा व्ह्यूअर आहे, हा बिझनेसकडे वळण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, बी स्टॉक मराठी म्हणून. तर आज तुमच्या मुलांना तुम्ही विचार करता का बिझनेसमध्ये आणावं म्हणून. हो, पण मी त्यांना एक सांगितलंय, कुठे पण जायचं पण 6 महिने नोकरीला तुम्ही जायचं. पहिला एक्सपिरियन्स घ्यायचा. हो, तुम्ही डायरेक्ट नाही ना. डायरेक्ट तुम्हाला भले तुमचा एवढा मोठा जो काही बिझनेस बनवलेला आहे तो रेडीमेड मिळू शकतो असं जरी वाटलं तरी पण त्यांनी बाहेर जाऊन एक्सपिरियन्स घ्यावा. बाहेर नाही गेलं ना तुम्ही
तर बाहेरचं व्हायचं नाही, कारण मग स्टाफ बरोबर नंतर काम करायचं ना तुम्हाला. बाहेरचा जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्हाला कसं ट्रीटमेंट देतात तशी ट्रीटमेंट तुम्ही स्टाफला पण द्यायची. म्हणजे रिस्पेक्ट पर्यंत करायचा आणि रिलेशन पण जपायची. आता शेवटच्या आपण क्षणामध्ये आलेलो आहे, त्याच्यामध्ये काही नेमके प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की आज जो आपला व्ह्युअर्स आहे, जो मराठी एंटरप्रेन्युअर आहे, जो कुठे ना कुठेतरी उद्योगात उतरला पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांचीच एक तळमळ आहे, अशा व्यक्तींना एखाद्या मराठी बॅकग्राऊंडच्या बाबतीमध्ये त्यांच्या आई वडिलांना तुम्ही काय सांगू शकाल का? बरेच वेळेला असं होतं की एक मुलगा आहे, त्याला करायचं आहे, पण त्याचे आई वडील त्या मानसिकतेमध्ये नाहीत, कारण घरामध्ये कोणीच बिझनेस केला नाही. आज तुम्ही बरेचसे अनुभव बघितले, तुम्ही बरेच लोकांना बघितलं, तर त्यांच्या आई वडिलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल का? तुम्ही 3 Idiots मूवी बघितली का? 3 Idiots हो, बघितले ना, खूप चांगली. दुसरा एक ना तो सांगतो की जा रॅन्चो सांगतो की जा आपल्या आई वडिलांना सांग. हा, मी त्यातला रॅन्चोचा रोल करतो कधी कधी. हा ठीक आहे, आपलं काम नाही, पण आपण मार्गदर्शन करणं गरजेचं. तुमच्या आई वडिलांना एकदा जाऊन सांगा आणि तिला बोलतो मला फक्त 3 वर्ष द्या, मला एवढा एवढा खर्च लागेल, पण तुम्ही सरेंडर तरी व्हा. काय करतो, सरेंडर होतो आणि कामच नाही करत, तसं नको व्हायला. आई वडिलांची इच्छा असते माझ्या मुलाचं भलं झालं नाही असा विचार नाही, तो म्हणतो भलं व्हा, तो फक्त सरेंडर होत नाही. तो एक अंदाज सांगतो, पण अंदाज सांगण्या अगोदर त्याने काहीतरी कर्तव्य कर्म केलं पाहिजेत ना. कारण मराठी वर्ग आहे, तो असं चुकत नाही, तो संस्कारातून आलाय. व्यावसायिक स्वरूप येण्यासाठी त्यांनी तर व्यवसायाचे मित्र तयार केले पाहिजेत किंवा आई वडिलांसमोर बसून चर्चा केल्या पाहिजेत लग्नाच्या अगोदरच. लग्न झाल्यानंतर मिसेसला इन्व्हॉल्व्ह करताना पूर्ण प्लॅनिंग नाही करा. चुकलं तरी आपलंच आहे आणि बरोबर असलं. पण मग एवढं सगळं झाल्यानंतरला पण काही पॅरेंट्स सपोर्ट नाही करत, अशा पॅरेंट्सला काय सांगा? खरं सांगत नाही ना तुम्ही. काही गोष्टी खरं कसं सांगायला पाहिजे. खरं पैसा त्यांचा आहे, त्यांनी कमवलेला पैसा आहे, तुम्ही असं डायरेक्ट. हो, कारण त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल. तुम्ही समजा त्यांना 1 लाख माहिती 1.5 लाख मागा, नंतर 1 लाख रिटर्न करा. परत ते लोक ते घेणारे नाहीयेत, परत ते इन्व्हेस्ट करायला तयार होतील. कारण ही तुमची इनडायरेक्ट बँक आहे. आई वडील ही तुमची बँक आहे, तुम्हालाच माहिती नाही. हो, कारण त्यांनी मार्केटमध्ये खूप सारे बघितले ना, रॉयल्टी कमवून ठेवलेली बँक तुम्हाला माहिती नाही. आणि देत का नाही माहिती काय, त्यांनी घामाचा पैसा वाटतो, ते तुम्हाला असे देणार नाही. तुम्ही सरेंडर करा, तुम्ही मागा, पण वेळेत पूर्ण करा. परत ते देतील का नाही बघा, दे ना, पण तुम्ही चुकायला तरी पाहिजे. सारखं मित्रांवर फिरायला जातं, पिक्चरला जातं, इकडे जातं. पहिले माझं असं मत आहे की नवीन व्यवसायाने कमीत कमी दिवसाचे 10 तास काम करावं. 10 तास फक्त व्यवसायच विचारायला पाहिजे. दिवस रात्र व्यवसाय 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 म्हणून खरंच काम होणार ना. तो पण त्याचा एका मित्राचा फोन होतो, 1 वर्ष नाही बर्थडे साजरे करायचे मित्रांचे, काय फरक पडतो का? 1 वर्षाने एखाद्या मित्राचे बर्थडे नाही साजरे केले, हा त्याच्या आता वेळेत उपस्थित राहणं गरजेचं आहे, त्याला इमर्जन्सी आली तर. पण बर्थडेलाच राहावं कोणी सांगितलंय? असं व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतोच ना, तेवढा मेसेज पाठवून फोन करून मला मी बिझी आहे तरी बोला. खरं सांगून काय करता, आता मी नवीन व्यवसायामध्ये असं आहे, त्याला बोल अरे माझा आता नवीन व्यवसाय, एक तर खरं सांगा, नाहीतर असं खरं खोटं सांगा की मी काहीतरी वेगळ्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे, तर तुम्हाला मित्र पण ऍक्सेप्ट करणार. नाही त्याला पण अजून पण त्याचा स्टॅम्प तोच आहे ना, ह्या काय कामाचा नाही म्हणून. माझ्याकडे तोच स्टॅम्प होता माझ्या मित्रांनी दिलेला की आयुष्यात प्रगती नाही करणं हा आळशी आहे. पण परिस्थिती तुम्हाला चेंज करू शकते ना. एक सातत्य रोजचे 10 तास नव्या पिढीने खूप देणं गरजेचं आहे, फक्त व्यवसाय म्हणून. दुसरे सगळ्यांना खुली मारता आली पाहिजे काही दिवस. म्हणजे ते अगदी ग्राउंड लेवल पासून काम केलं पाहिजे आणि वेळ हा खूप महत्वाचा आहे. जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ. 4 तास देतात, तो पण त्या मंडळाची कामं, इकडची कामं, घरची कामं, आई वडिलांची, म्हणजे आई वडील सोडून बाकी मित्रांच्या शेजाऱ्याच्या कामं घेऊन फिरतात. दुसरी कोंबडी घेऊन त्याच्याला फिरायची, पहिले आपलं दोंगडं वाढूया ना जरा. बरोबर. पण त्याचबरोबर आई वडिलांना पण एक सांगता येईल की बाबा आज मुलं काहीतरी वेगळा प्रयत्न करतात, तर त्यांना सपोर्ट करा. मी सगळ्या आई वडिलांना पण मानेन की तुमच्या मुलावर विश्वास असलं गरजेचं आहे. तुमच्या ह्याच्यातल्या आयुष्यात एवढे पैसे असे पण जाणार आहेत ना, त्याला एकदा प्रयत्न करा. हा म्हणतात ना, तो गेम आहे. व्यवसाय हा तुमच्याकडे गेम आहे, तो तुमच्या मुलाबरोबर करा. चुकला तर त्याची चूक तो मान्य करेल, पण त्याला चूक आहे म्हणून सांगायला गेला तर तो मान्य नाही करणार. म्हणजे बरेचसे लोक असे बोलतात की सुरुवात करायच्या अगोदरच अरे हे जमणार आहे का नाही, तर त्या लोकांनी थोडं पॉझिटिव्ह झालं पाहिजे. आज मार्केट खूप मोठं ओपन होत चाललंय, प्रत्येक उद्योजक वाढतोय, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, रोड डेव्हलपमेंट्स होतात, त्याच्यामुळे खूप साऱ्या संधी येतात. त्याच्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी पण त्याच पद्धतीने मुलाला पण त्या पद्धतीने सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि त्या मुलाचं पण तेवढंच काळजी आहे की आई वडिलांना त्या पद्धतीने सगळ्याच गोष्टी लॉयल पद्धतीने सांगून, काही गोष्टी असतात सगळ्यात सांगता येते, पण काही गोष्टी असतात त्या सांगून त्यांनी तो प्रवास केला. दोन्ही बाजूने सांगेन,
म्हणजे मुलांना पण सांगेल, मुलींना पण सांगेल आणि आई वडिलांना सांगेल. आई वडिलांनी आपल्या मुलांना सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे की माझ्या मुलांना मी 3 वर्षाचं मी वेळ देतो, देऊन टाकायचं. खर्च केला तेवढा चेक करायचा, देऊन टाका. त्याला फ्रीडम दिलं म्हणजे तो अकाउंटेबिलिटी झाली, रिस्पॉन्सिबल तोच झाला. आता आई मुलांनी आणि मुलींनी करायचं काम करायला पाहिजे की त्यांनी पण सेम केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट ठेवणे गरजेचं. आणि विश्वास ठेवून तुम्ही पैसे खर्च करा ना. तुम्हालाच कळतील मी उद्या कुठले पैसे वाचवायचे, म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये खायचे तो बरोबर विचार करायला लागतो. 5 स्टार मध्ये खाऊ की साधं खाऊन पण चालेल काही दिवस, तर तो पण करेल. त्याला म्हणजे एवढे लिमिट्स आहेत असं पण होऊ शकतं. म्हणजे एक बाजू इकडची एक बाजू तिकडची, ह्या दोघांनी जर केलं ना तर मराठी उद्योजकता वाढेल. क्या बात आहे. नक्कीच आजच्या ह्या ओव्हरऑल डिस्कशन मधून आज खरंच यंग पिढीला काहीतरी नवीन मिळेल असं मला तरी अपेक्षा आहे. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला हे सगळं चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं. तुमच्या आयुष्याचा प्रवास थोडक्या शब्दामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडला. तर धन्यवाद पुंडलिकजी, तुम्ही ह्या ठिकाणी आलात आणि आम्हाला थोडंफार मार्गदर्शन केलं. धन्यवाद. ज्या पद्धतीने आज एक उद्योजक या ठिकाणी आलेत आणि आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन केलं, त्याच पद्धतीने आपण नवीन वेळेप्रमाणे नवीन वेळेत एका नवीन उद्योजकाबरोबर, मराठी उद्योजकाबरोबर पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.